रुचिका और सह्याद्री संवाद के आज के 8वें सेशन में आप सबका स्वागत करती हूँ। Basically, in this program, we invite the dignitaries from various fields to guide us about their field, their experiences. And today we are going to talk about the safe food lifestyle, the key to healthy family. और करंटली जो पैंडेमिक सिचुएशन चालू है, ऐसे सिचुएशन में ये टॉपिक श्योरली हम सब के लिए बहुत ही इम्पोर्टेंट रहने वाला है। और इस टॉपिक पे हमारे साथ इंटरेक्शन करने के लिए हमारे साथ न्यूट्रिशनिस्ट डॉक्टर रोहिणी पाटिल है। उससे पहले मैं सह्याद्री एग्रो रिटेल लिमिटेड के सीईओ मिस्टर क्षितिज अग्रवाल सर को रिक्वेस्ट करती हूँ टू इंट्रोड्यूस द प्रोग्राम। क्षितिज सर। Hi everyone. I'm happy to share this dais with Dr. Rohini Patil ji, who is a famous nutritionist, and she is taking us through what currently जो challenge हम लोग face कर रहे हैं कि आज COVID-19 से पूरा country is affected, and ultimately solution अगर हम लोग ढूंढते हैं तो finally food as medicine और food ही एक solution है, right? Food is the best solution, right? So इस पे वो अपना thought share करेंगी। सह्याद्री फार्मर प्रोड्यूसर कंपनी, इस कंपनी की स्थापना 2011 में हमारे चेयरमैन श्री विलास विष्णु शिंदे जी ने नासिक में करी। इस कंपनी में अभी 12,000 से ज़्यादा फार्मर्स और डिफरेंट फार्मर ग्रुप्स इसके मेंबर्स हैं। ये कंपनी आज भारत की सबसे बड़ी फ्रूट्स एंड वेजिटेबल की एक्सपोर्ट प्लस डोमेस्टिक मार्केट में काम कर रही है। हमारा रिटेल डिवीजन हमने 2016 में चालू किया, जिसमें हमने अपने स्टोर्स खोले हैं। तो करीब हमारे 13 स्टोर हैं मुंबई, पुणे, नासिक, तीनों लोकेशन में। और लास्ट ईयर ये ई कॉमर्स की शुरुआत कोविड सिचुएशन में, जब कस्टमर्स को घर बैठे फूड पहुंचाना था, तभी हमने इसकी शुरुआत करी। आज 1 लाख से ज़्यादा कस्टमर हम लोग सर्व कर रहे हैं इस ऑनलाइन प्लेटफॉर्म के थ्रू, जिससे सेफ फूड लोगों तक पहुंचे। कंपनी का मुख्य उद्देश्य बेसिकली फार्मर्स को सस्टेनेबल फार्मिंग के लेवल पे लाना, कि स्मॉल मार्जिनल फार्मर एक सस्टेनेबल फार्मिंग कर पाए और सेफ, हेल्दी, अफोर्डेबल फूड कंज्यूमर तक पहुंचे। दिस इज द मेन ऑब्जेक्टिव ऑफ द ऑर्गेनाइजेशन। इसमें राइट फ्रॉम सिलेक्शन ऑफ द सॉइल, कैसे हेल्दी न्यूट्रिशन सॉइल में जाए, किस तरह से बैलेंस्ड न्यूट्रिशन हमारे प्लांट्स को मिले, राइट फ्रॉम सॉइल टेस्टिंग, वाटर टेस्टिंग, कंप्लीट प्रोसेस विद द टीम ऑफ एग्रोनॉमिस्ट हम लोग इसको पूरा मैनेज करते हैं। यूरोपियन स्टैंडर्ड्स के हिसाब से सभी प्रोडक्ट ग्रो करते हैं, और ये प्रोडक्ट सेफ सप्लाई चेन के थ्रू, एक कंट्रोल्ड सप्लाई चेन के थ्रू हम हमारे कंज्यूमर्स तक पहुंचा रहे हैं। तो आज ऑलरेडी ये कंपनी भारत की सबसे बड़ी एक्सपोर्ट कंपनी है फॉर ग्रेप एक्सपोर्ट, और अभी डोमेस्टिक मार्केट में हमने शुरुआत किया है, जहां होलसेल और रिटेल दोनों डिवीजन हम लोग अभी कंज्यूमर तक लेके जा रहे हैं कि सेफ फूड इंडियन कंज्यूमर को भी मिल जाए। इसी में डॉक्टर रोहिणी पाटिल जी will guide us more about the subject, and over to you, Ruchika. थैंक यू सो मच क्षितिज सर। अभी मैं डॉक्टर रोहिणी पाटिल मैम के बारे में इंट्रोडक्शन देना चाहूंगी। So today we have a very young and dynamic speaker for our Sahyadri Samvad program, Dr. Rohini Somnath Patil. Having done her graduation in MBBS, is one of the very few MBBS doctors working in the field of diet and nutrition in Maharashtra. She is the founder and CEO of Nutrisi Lifestyle, a diet, fitness and lifestyle venture. Dr. Rohini runs her own diet and nutrition clinic in Pune, Maharashtra. She is an official nutritionist on the board with National Indian Athletes. She was the head and second NMO president of MSAI, Medical Students Association of India. Dr. Rohini Patil has also been awarded the prestigious FSSAI Eat Right Award as a social media influencer by our Honorable Health Minister of India on the occasion of first ever World Food Safety Day. She believes that short-term diet helps us to achieve results that last only for a specific amount of time. But when we change our lifestyle, it keeps benefiting us throughout our lifetime. That is why she always says it's never just a diet, it's always a lifestyle.
And today, Dr. Rohini is very soon coming out with her self-written book about reinventing a healthy lifestyle in this modern world. She is extremely passionate towards conducting regular seminars and workshops with an objective of showing her clients the path towards the great lifestyle. I'm sure you will enjoy Dr. Rohini ma'am's lecture. Thank you. Hello. Hello, sir. Yeah. I want to add a few lines in introduction for Dr. Rohini. Dr. Rohini belongs is very big and renowned family of Maharashtra, and he also belongs a big educational group, Dr. D.Y. Patil University. She is the wife of Dr. Somnath Patil, Secretary Dr. D.Y. Patil Vidyapith Society, and she is daughter-in-law of Dr. P.D. Patil, Honorable Vice Chancellor of Dr. D.Y. Patil University, Pune. Dr. Rohini's family has a great tradition of agriculture and agro-business. Her mother-in-law, Dr. Bhagyashree Patil, is a founder, CMD of Rise and Shine Biotech, very renowned company in the world. The company deals in floriculture, horticulture, biotechnology, and exotic plant and nursery. I'm done. Thank you. So I request Rohini ma'am to start their session. Thank you, Sunil sir. Thank you so much for such a lovely introduction. We will start with the lecture soon. Have you given me the rights to share the content? Yes, ma'am. Yeah, I can see that. Yeah, thank you. Yes, so today's topic is safe food lifestyle, key to healthy family. आजच्या वेबिनारसाठी आपण इंग्लिश आणि मराठी या दोन्ही लैंग्वेजचा उपयोग करणार आहोत आणि अगर आपको हिंदी में कोई सवाल है तो वो सवाल का जवाब मैं हिंदी में ही दूंगी, बट मेनली विल यूज इंग्लिश एंड मराठी. सो सेफ फूड लाइफस्टाईल की टू हेल्दी हॅबिट ह्या टॉपिकवर आपण आज का बोलत आहोत, बिकॉज वी ऑल आर फेसिंग विथ कोविड-19 पॅन्डेमिक आणि या पॅन्डेमिक मध्ये वी ऑल हॅव बीन अलर्ट अबाउट द इम्पॉर्टन्स ऑफ हेल्दी फूड, हेल्दी लिव्हिंग आणि न्यूट्रिशनचा एक्झॅक्टली आपल्या आयुष्यामध्ये किती महत्वाचा रोल आहे हे आपल्या सर्वांना कळलं आहे. आपण काढे, वेगवेगळ्या प्रकारचे काढे आपण पित आहोत, आपण एक्सरसाइज करत आहोत, आपण स्टीम घेत आहोत. सो हॉलिस्टिकली आपण ज्या पद्धतीने शरीराची प्रतिकार शक्ती आपण वाढवू शकतो ह्या व्हायरसशी फाईट करायला, आपण ते सगळं करत आहोत. आणि ह्याच्यामध्ये जर आपण हेल्दी फूड म्हणजे काय आणि हेल्दी लाईफस्टाईल कशी आपण सस्टेन करू शकतो हे जर आपल्याला एक्झॅक्टली कळलं तर तुमचा हा प्रवास अजून सोपा होईल. सो आपण आजच्या लेक्चरमध्ये काही पॉइंट्स आणि काही महत्वाचे भाग हेल्दी लाईफस्टाईलचे पाहणार आहोत. आणि सगळ्यात पहिल्यांदा हेल्दी फूड. व्हॉट इज हेल्दी फूड? Healthy foods are those that provide you with nutrients that you need to sustain your body's well-being and retain energy. Water, carbohydrates, fats, protein, vitamin, and minerals are the key nutrients that make up a healthy and a balanced diet. So आपलं well-being आणि एनर्जी ही आपल्याला आपल्या शरीरात वेगवेगळे प्रोसेसेस होत असतात. ब्रीदिंग, हार्टचं फंक्शनिंग, लिव्हरचं फंक्शनिंग, किडनीचं फंक्शनिंग, सेल्युलर मेटाबॉलिझम, अशा अनेक मिलियन्स ऑफ गोष्टी आपल्या शरीरात नॉर्मली होत असतात जे आपल्याला माहितीही नसतं. सो अशा फंक्शनिंग, नॉर्मल फंक्शनिंगसाठी आणि त्याच्या बॅलन्स्ड प्रोसेससाठी आपल्याला एनर्जी लागते आणि ती एनर्जी आपल्याला आपल्या फूड्स मधून मिळते. आणि ती एनर्जी आपल्याला कार्बोहायड्रेट्सच्या रूपामध्ये लागते, आपल्याला फॅट्सच्या स्वरूपात लागते, आपल्याला प्रोटीन्स लागतात, व्हायटमिन्स लागतात, मिनरल्स लागतात आणि खूप इम्पॉर्टंटली पाणी, वॉटर. वॉटर आपल्या बॉडीमध्ये 78% असतं आणि मोस्ट ऑफ आवर बॉडी इज मेड अप ऑफ वॉटर. मोस्ट ऑफ आवर बॉडी कॉम्पोजिशन इज वॉटर. सो वॉटर हा खूप महत्वाचा आपल्या हेल्थचा भाग आहे. सो पाणी ही खूप महत्वाचं एक न्यूट्रिएंट आहे इंडिव्हिज्युअली, जे आपल्या हेल्दी आणि बॅलन्स डाएटचा भाग असतो. आता इम्पॉर्टन्स ऑफ हेल्दी फूड फॉर फॅमिली. आपण आज फॅमिली बद्दल बोलत आहोत आणि फॅमिलीमध्ये हेल्दी फूडचा इम्पॉर्टन्स काय असतो
Eating nutritious food is very important at every age. For children, a healthy diet with the right serving size ensures proper growth and development. लहान मुलं आणि लहान एज मध्ये त्यांची ग्रोथ आणि डेव्हलपमेंट खूप फास्ट होत असते आणि अशा सिच्युएशन मध्ये त्यांना प्रॉपर न्यूट्रिएंट्स मिळणं गरजेचं असतं, कारण की त्यांची ब्रेन डेव्हलपमेंट, शारीरिक डेव्हलपमेंट आणि मानसिक डेव्हलपमेंटही ह्या एज मध्ये होत असते. सो अशा एज मध्ये न्यूट्रिशियस फूड खूप इम्पॉर्टंट असतं. त्यांची फ्युचर, त्यांची जी डिमांड असते एनर्जीची, स्पेशली टीनेज नंतर, ती फुलफिल करायला यंग एज मध्येच त्यांच्या न्यूट्रिशन मध्ये चांगल्या प्रकारे आपण लक्ष द्यायला पाहिजे. एव्हरीवन्स न्यूट्रिशनल नीड्स आर डिफरंट इन अ फॅमिली. So family should consume balanced diet which should comprise of all the required nutrients. आता आपण जे न्यूट्रिएंट्स बघितले ते आपण पुढे डिटेल मध्ये बघू. जे प्रोटीन्स आहेत, फॅट्स आहेत, कार्बोहायड्रेट्स आहेत, व्हायटमिन्स, मिनरल्स, हे सगळे एका बॅलन्स डाएटचा एक भाग आहे जे तुम्ही तुमच्या प्रत्येक मील मध्ये इन्क्लूड करू शकतो. आणि ते कसे करायचे ते आपण पुढे पाहणारच आहोत. Today's busy lifestyle can make eating with family a challenge, but it is worth the effort that it takes. There are nutrition, health, social, mental benefits of eating with family. हा एक खूप महत्वाचा हेल्दी इटिंगचा भाग आहे आणि तो म्हणजे तुमच्या फॅमिलीनी, तुमच्या परिवाराने दिवसातलं एक मील सोबत घेणं खूप गरजेचं आहे. आणि ह्याचे फक्त न्यूट्रिशनल बेनिफिट्सच नाही आहेत, याचे सोशल, मेंटल आणि हेल्थ बेनिफिट्स खूप आहेत. आपले मेंटल हेल्थ आपल्या फिजिकल हेल्थला खूप स्ट्रॉंगली इम्प्लिमेंट करते. सो मेंटल आणि फिजिकल दोन्ही हेल्थसाठी तुम्ही एकत्र जेवणं महत्वाचं आहे. आणि एकत्र जेवतानाही गॅजेट्स म्हणजेच फोन, टीव्ही ह्या गोष्टी न वापरून एकत्र क्वालिटी तुम्ही जेवण घ्यायला पाहिजे तुमच्या फॅमिली सोबत. आणि याचे बाकीचे बेनिफिट्सही आपण पुढे डिस्कस करू. आता हेल्दी ग्रोसरी फॉर फॅमिली. फॅमिलीसाठी एक हेल्दी ग्रोसरी काय पाहिजे? सो हेल्दी ग्रोसरीमध्ये फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स आहेत. बेसिक फ्रुट्स जे सीझनल असतात आणि बेसिक व्हेजिटेबल्स जे सीझनल असतात. आणि दिवसातून तुमचे 5 ते 6 सर्विंग्स फ्रुट्स आणि व्हेजिटेबल्सचे पाहिजेत तुमच्या दिवसभराच्या डाएटमध्ये. काही डेअरी, प्रोटीन आणि ग्रेन प्रोडक्ट्स तुम्हाला लागणार आहेत. डेअरीचेही काही चांगले बेनिफिट्स आहेत. जर तुमचं दूध आणि दुधाचे प्रोडक्ट्स जे तुम्ही घेत आहात ते गीर गायचे आणि A2 दुधाचे पाहिजेत. नाहीतर काही पेशंट्स किंवा काही जणांना डेअरी पचणं खूप अवघड असतं. त्याच्यासाठी तुम्ही कुठल्या क्वालिटीचं जे दूध घेताय ते खूप महत्वाचं आहे. प्रोटीन्स अँड ग्रेन्स आर व्हेरी इम्पॉर्टंट आणि त्याचे बेनिफिट्सही खूप आहेत. ग्रेन्स आर अ स्टेपल एनर्जी सोर्स. त्याच्यामध्ये कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स असतात आणि ते तुम्हाला दिवसभराच्या एनर्जीमध्ये सस्टेन करतात. इन्क्लूड लीन प्रोटीन फॉर ग्रोथ अँड डेव्हलपमेंट इन द फॅमिली. तुमच्या फॅमिलीच्या डेव्हलपमेंटसाठी आणि ग्रोथसाठी तुम्हाला प्रोटीनची गरज असते. प्रोटीन्स आर द बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ युअर बॉडी. आणि प्रोटीन जेव्हा आपण जास्ती हेवी प्रोटीन खातो तेव्हा तुमच्या बॉडीला जास्ती एनर्जी स्पेंड करायला लागते ते प्रोटीन बर्न करण्यासाठी आणि नॅचरली तुमचा मेटाबॉलिझम वाढतो. सो हाय प्रोटीन डाएट हे पूर्ण फॅमिलीसाठी चांगलं आहे. स्पेशली जर तुम्हाला हेल्दी वेट मेंटेन करायचं असेल तर तुमच्या डाएटमध्ये प्रोटीन जास्ती पाहिजे. इन्क्लूड हेल्दी फॅट्स. हेल्दी फॅट्स काय आहेत? हेल्दी फॅट्स तूप, कोकोनट ऑइल आहे. फ्रुट्स जे हेल्दी फॅट्स मध्ये रिच आहेत ते ॲव्होकाडो आहे. तुम्ही हेल्दी फॅट्स मध्ये ड्रायफ्रुट्स घेऊ शकता, आमंड्स, वॉलनट्स. हे सगळे ड्रायफ्रुट्स हेल्दी फॅट्स मध्ये रिच असतात. तुम्ही सीड्स म्हणजे फ्लॅक्स सीड्स, चिया सीड्स, सनफ्लावर सीड्स, पंपकिन सीड्स, हे सगळ्या बिया फॅट्स आणि हेल्दी फॅट्स मध्ये रिच असतात. आणि फॅट्स तुम्हाला काही व्हायटमिन्स अब्झॉर्ब करायला लागतात, ज्याला आपण फॅट सोल्युबल व्हायटमिन्स म्हणतात. तुमचं व्हायटमिन A, D, E आणि K हे अब्झॉर्ब करायला तुम्हाला हेल्दी फॅट्सची गरज असते. सोडा आणि स्वीटन बेव्हरेजेस. आजकाल आपण खूप ठिकाणी रेडीमेड ड्रिंक्स जे बघतो जे कार्बोनेटेड असतात, त्याच्यामध्ये हेवी शुगर वापरलेली असते, हे सगळे तुम्ही अवॉइड करायला पाहिजे. बिकॉज शुगर इज व्हेरी बॅड फॉर हेल्थ आणि त्याचे साईड इफेक्ट्सही खूप असतात तुमच्या मेंटल हेल्थवरतीही आणि तुमच्या फिजिकल हेल्थवरतीही. सॉल्ट आणि शुगर लिमिट करायला पाहिजे. ऍड फ्रेश हर्ब्स. तुम्ही जेव्हा कुकिंग करता तेव्हा तुम्ही फ्रेश हर्ब्स आणि स्पाइसेस वापरू शकता. आपला इंडियन जो मसाल्याचा डब्बा असतो तो एकदम परफेक्ट आहे अँटीऑक्सिडंट्स मध्ये, इम्युनिटीसाठी, आणि त्या सगळ्या गोष्टींचा तुम्ही वापर करायला पाहिजे. आणि एक न्यूट्रिशनल किचन डिझाईन म्हणजे तुम्ही न्यूट्रिशनल गोष्टी आणि आपल्या रेग्युलर गोष्टी कशा रिप्लेस करू शकतात हे आपण पुढे या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. आता व्हॉट आर ऑर्गॅनिक व्हेजिटेबल्स.
आपण खूप ऐकतो की ऑर्गॅनिक खायला पाहिजे, ऑर्गॅनिक इम्पॉर्टंट आहे, पण ऑर्गॅनिक व्हेजिटेबल्स नक्की काय असतात? So organic refers to the process of how certain foods are produced. Organic foods have been grown or framed without any use of artificial chemicals, hormones, antibiotics, or genetically modified organisms. Organically grown crops tend to use natural fertilizers like manures to improve plant growth. Animals raised organically are also not given any antibiotics or hormones. So a lot of times what happens, जेव्हा आपण काही भाज्या किंवा व्हेजिटेबल ग्रो करत असतो आणि जेव्हा आपण त्यांना आर्टिफिशियल केमिकल्स, हॉर्मोन्स किंवा जेनेटिकली मॉडिफाईड आपण जेव्हा वापरतो किंवा आपण त्यांना अँटीबायोटिक्स देतो, ह्याचा इफेक्ट जेव्हा आपण त्याला कन्झ्युम करतो, जेव्हा आपण त्याला खातो, त्याचा आपल्या बॉडीवरती येतो आणि खूप कॅन्सर्स ह्या केमिकल्समुळेही इनिशिएट होतात. आणि स्पेशली जेव्हा आपण दूध आणि दुधाचे प्रोडक्ट्स किंवा जे नॉनव्हेज खात असतील, जेव्हा ते तुम्ही बाहेरून चिकन घेता किंवा एग्स घेता, तेव्हा जर त्या पोल्ट्री अॅनिमल्सला जर अँटीबायोटिक्स आणि हॉर्मोन्स फीड केले असतील किंवा गायींना जर अँटीबायोटिक्स आणि हॉर्मोन्स फीड केलेले असतील, तर ते तुमच्या बॉडीतही येतात आणि तुमच्या युअर बॉडी डझंट नो हाऊ टू प्रोसेस इट. आणि त्याच्यामुळे खूप वेळा वेट गेन होतं, इन्फ्लेमेशन होतात, गट आणि डायजेस्टिव्ह इश्यूज होतात, मायग्रेन्सही होतात. सो वेगवेगळे डिसीजेस ह्या गोष्टीमुळे होतात. Why are organic vegetables important? So organic vegetables कशासाठी important आहे? For better and overall health. Antioxidant content is high. So organic vegetables मध्ये antioxidants नेहमी जास्ती असतात. Improved heart condition. Naturally organic vegetables मध्ये inflammation कमी असतं, त्यामुळे heart conditions ही improve होतात. Antibiotic resistance होत नाही. Better taste. त्याची टेस्ट ही चांगली असते. Pesticide cutback. Stronger immune system because antioxidants त्याच्यामध्ये जास्ती असतात. Organic products are poison free. प्रत्येकाची बॉडी वेगवेगळ्या केमिकल्सला वेगवेगळ्या प्रकारे रिॲक्ट करते. काहींची बॉडी खूप हेवीली रिॲक्ट करते आणि त्यांना जास्ती त्रास होऊ शकतो. Consumption of highly nutritious food products. Organic foods are not genetically modified. त्यामुळे they are very naturally and easily digestible. Environment is very good for environment and it's environmentally safe. You have the certainty that you are consuming the fresh food and toxic metals त्याच्यात कमी असतात because toxic metal नी इन्फ्लेमेशन शरीरामध्ये जास्ती होतं. सो ऑर्गॅनिक खाणं खूप इम्पॉर्टंट आहे आणि ट्राय टू स्विच टू ऑर्गॅनिक लाईफस्टाईल, स्पेशली इफ यू हॅव लाईफस्टाईल डिसऑर्डर्स लाईक हार्ट इश्यूज. जर तुम्हाला कॅन्सर सारखे इश्यूज जर जेनेटिकली तुम्ही रिस्क फॅक्टरमध्ये असाल, जर तुम्हाला ऑटो इम्युन इश्यूज असतील किंवा थायरॉइड किंवा पीसीओडी हेल्थ इश्यूज असतील, सो इट्स बेस्ट टू शिफ्ट टू ऑर्गॅनिक फूड्स. सीजनल फूड्स. Now, what are seasonal foods and what is the importance of it? Seasonality of food refers to the time of the year when a given type of food is at its peak, either in terms of harvest or in terms of its flavor. This is usually the time when the item is the cheapest and the freshest in the market. The food's peak time in terms of harvest usually coincides when the flavor is the best. So seasonal fruit जेव्हा आपण कंझ्युम करतो त्याचे दोन कारणं आहेत. सगळ्यात पहिलं की ते त्या सीझन मध्ये बेस्ट ग्रो होतं आणि त्याची क्वालिटी आणि त्याची टेस्ट त्यावेळेस सगळ्यात जास्त चांगली असते. आणि दुसरी गोष्ट, आपल्या बॉडीला त्याप्रमाणे ते आपण जास्ती चांगल्या प्रकारे ते पचवू शकतो आणि त्या सीझन आपल्या बॉडीची प्रत्येक सीझन मध्ये रिक्वायरमेंट वेगळी असते. सो त्या सीझन मध्ये आपल्या शरीराला ज्या न्यूट्रियन्सची गरज असते ते सीझनल फूड्स प्रोव्हाइड करतं. त्यामुळे सीझनल खाणं खूप गरजेचं आहे आणि त्या प्रकारे सॉइलही डेव्हलप होते. सो सॉइल, बॉडी आणि फूड आणि न्यूट्रिएंट कनेक्ट सीझनल फूड्स मध्ये बेस्ट असतो. दॅट इज वाय यू मस्ट कन्झ्युम सीझनल फ्रूट्स. आणि बेस्ट पार्ट इज देअर अफोर्डेबल. सीझनल फ्रूट्स चीप असतात आणि ते सीझनल असतात, त्यामुळे दे आर नॉट व्हेरी एक्सपेन्सिव्ह. सो जेव्हा आपण मॉलमध्ये जातो आणि जेव्हा आपण एक्झॉटिक काही फ्रुट्स आणि व्हेजिटेबल्स बघतो, ते त्या सीझन मध्ये जर आपण दुसऱ्या सीझन मध्ये घेतले तो कधी कधी ते पचायला किंवा आपल्या शरीराला प्रोसेस करायला खूप हार्ड जातं. सो इट्स बेस्ट टू बाय युअर व्हेजिटेबल्स फ्रॉम लोकल वेंडर्स अँड लोकल फार्मर्स. And since they are grown under appropriate weather conditions without any artificial influencer, they are super tasty and super healthy. The seasonal fruits have their own natural color and flavor. And when you buy seasonal fruits, you know that the nutritional level is going to be exactly according to your body's needs. तुमच्या शरीराची जी गरज असते त्या प्रकारे त्याचे न्यूट्रिएंट लेवल्स असतात. And they are very highly, they are
हाय न्यूट्रिएंट रिच अँड फ्रेश. सो सीझनल क्रॉप्सचे पण काय बेनिफिट्स आहेत? त्यांची क्वालिटी चांगली असते, दे आर अफोर्डेबल अँड दे आर ऑल्सो सॉइल फ्रेंडली. सो नाऊ आपण न्यूट्रिशनल किचन डिझाईन बद्दल बोलणार आहोत. न्यूट्रिशनल किचन डिझाईन म्हणजे काय आहे? नॉर्मल आपल्या किचन मधले जे इन्ग्रेडियंट्स आहेत, जर ते हेल्दी असतील, जे आपल्याला बेसिक लागतात, आणि जर ते न्यूट्रिएंट डेन्स असतील आणि ते न्यूट्रिएंट रिच असतील आणि कमीत कमी प्रोसेस्ड असतील, तर त्याच्यामधून तुम्ही जो कुठला खाद्यपदार्थ तुमच्या किचन मध्ये बनवणार असाल तो तुमच्या फॅमिलीला हेल्दीच असणार आहे. हा न्यूट्रिशनल किचन डिझाईनचा कॉन्सेप्ट आहे. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही काय काय गोष्टी रिप्लेस करायच्या आहेत? जे सॉल्ट असतं, जे आपण प्रोसेस सॉल्ट घेतो, रिफाईंड सॉल्ट घेतो, त्याच्याऐवजी तुम्ही रॉक सॉल्ट, सी सॉल्ट, ब्लॅक सॉल्ट, पिंक सॉल्टला शिफ्ट करा. हे जे सॉल्ट्स असतात, प्रोसेस सॉल्टमध्ये सोडियम क्लोराईडचं अमाऊंट खूप कमी असतं आणि सोडियम क्लोराईड तुमच्या शरीराला याची गरज असते अलॉंग विथ अदर मिनरल्स अँड इलेक्ट्रोलाइट्स. जे रॉक सॉल्ट, सी सॉल्ट, ब्लॅक सॉल्ट आणि पिंक सॉल्ट मध्ये बाकीचेही मिनरल्स भरपूर असतात आणि त्यांनी तुमच्या शरीराला खूप चांगल्या प्रकारे बॅलन्स व्हायला फायदा होतो. स्पेशली जर तुम्हाला हायपरटेन्शनचा त्रास असेल तर तुम्ही प्रोसेस्ड सॉल्ट म्हणजे जे व्हाईट सॉल्ट येतं ते तुम्ही नक्कीच तुमच्या आहारामधून काढून टाका आणि त्याच्याऐवजी रॉक सॉल्ट, आपलं सेंदा नमक, पिंक सॉल्ट, ब्लॅक सॉल्ट ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्ही वापर करा. शुगर जे आहे, व्हाईट शुगर तुम्ही स्टिवियानी रिप्लेस करू शकता. ऑर्गॅनिक जॅगरी तुम्ही वापरू शकता. स्टिविया म्हणजे एक झाड आहे, त्याची पानं एकदम गोड असतात. तुम्ही ते झाडाची पानं ही तुमच्या चहामध्ये जेव्हा तुम्ही चहा बनवता तेव्हा तुम्ही ते टाकू शकता. हे अतिशय हेल्दी आहे आणि याची कॅलरिक व्हॅल्यू किंवा ग्लायसेमिक इंडेक्स 0 आहे. सो जर इफ यू आर डायबेटिक यू कॅन डेफिनेटली स्विच टू स्टिविया. आता जे आपण ग्रेन्स, होल ग्रेन्स जे वापरतो चपाती बनवायला, भाकरी बनवायला किंवा वेगवेगळे थालीपीठ बनवायला, ते ग्रेन्स जे आटा असतो तो तुम्ही रिफाईंड आटा जो मार्केटमध्ये प्रोसेस केलेला मिळतो त्याच्यामध्ये खूप बाकीचे ऍडिटिव्ह पण असतात. त्याच्यापेक्षा तुम्ही फ्रेश ग्रेन्स मार्केटमधून विकत घ्या आणि तो आटा तुम्ही घरी बनवा. दॅट इज व्हेरी हेल्दी अँड व्हेरी न्यूट्रिशियस ऑल्सो. होल ग्रेन्स मध्ये तुम्ही कुठले कुठले ग्रेन्स कन्झ्युम करायला पाहिजे? व्हीट, जेव्हा आपण गहू कन्झ्युम करतो तेव्हा तुम्ही खपली गहू घ्या. त्याच्यामध्ये फायबर जास्ती असतं आणि तो इझिली डायजेस्टेबल असतो. कारण की आजकाल आपण खूप ग्लुटेन इंटॉलरंट लोकांना बघतोय जे ग्लुटेन पचवू शकत नाही. काही जणांना माहिती नसतं की ते ग्लुटेन पचवू शकत नाही, पण त्यांना बाकीचे साईन्स आणि सिम्पटम्स असतात. सो जर तुम्हाला माहिती नसेल वेदर यू आर ग्लुटेन टॉलरंट ऑर इंटॉलरंट, तुम्ही नक्कीच खपली गहूचा वापर करा. दॅट इज व्हेरी सिम्पल अँड इझिली डायजेस्टेबल. मिलेट्स तुम्ही वापरू शकता. किनोआचे उपमा तुम्ही करू शकता. राजगिरा उपवासालाही खूप चांगला आहे आणि राजगिराचे डोसेही छान होतात, तुम्ही याचा उपयोग करू शकता. ज्वारी, बाजरी, नाचणी, फॉक्स मिलेट म्हणजे राळे पण खूप लोकली आणि चांगल्या प्रकारे अवेलेबल आहेत महाराष्ट्रात, सो तुम्ही राळेही वापरू शकतात. फॅट्स अँड ऑइल्स. आता ऑइल्सचं खूप मोठं कन्फ्युजन आहे. आपण खूप प्रोसेस्ड व्हेजिटेबल ऑइल्सचा कुकिंग मध्ये वापर करतो. सो ह्या ऑइल्स पेक्षा तुम्ही घाणीचे तेल वापरा, म्हणजे ज्याला प्रोसेस्ड ऑइल्स म्हणतो, आणि ह्याच ऑइलला तुम्ही कुकिंगसाठी उपयोग करा. ऑलिव्ह ऑइल मध्येही तुम्ही कुक करायला नको, कारण की ऑलिव्ह ऑइलचा स्मोकिंग पॉईंट कमी असतो. या बाकीच्या व्हेजिटेबल ऑइल्सचा कुकिंग पॉईंट, स्मोकिंग पॉईंट लो असतो आणि त्याच्यामुळे जेव्हा आपण त्याला हीट करतो ते ब्रेकडाऊन होतं आणि त्याच्यामध्ये फ्री रॅडिकल्स रिलीज होतात, जे आपल्या शरीराला इन्फ्लेमेशन शरीरामध्ये वाढवतं आणि आपल्या शरीरामध्ये ऑक्सिडेटिव्ह डॅमेज करतं. सो तुम्ही घाणीचं शेंगदाण्याचं तेल वापरा स्वयंपाकासाठी. तुम्ही तिळाचं तेल वापरू शकता त्याच्यामध्ये मिक्स करून. आणि जर तुम्हाला खाद्यपदार्थ फ्राय करायचे असतील तर तुम्ही नक्की तुपाचा वापर करा. दॅट इज वे मोर हेल्दी आणि न्यूट्रिशियस फॉर द बॉडी. आणि तुम्ही स्वयंपाक तुपातही करू शकता, त्यांनी तुमचं वजन बिलकुल नाही वाढणार. लेग्युम्स अँड दाल. All types of legumes and all types of dals are very they are nutrient dense आणि they are protein rich. तुमच्या प्रत्येक मील मध्ये एखादी उसळ किंवा डाळ पाहिजे, कारण की इंडियन डाएट ट्रेडिशनली प्रोटीन मध्ये डेफिशियंट असतं. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की तुम्ही डाल्स आणि लेग्युम्स तुमच्या आहारामध्ये त्याचा समावेश करा. आणि जे तुम्ही लेग्युम्स, मूग, मटकी, चवळी हे सगळं तुम्ही स्प्राउट करून खा. जेव्हा तुम्ही त्याला स्प्राउट करता ते पचनाला अगदी हलकं असतं. सो स्प्राउटेड लेग्युम्सचा तुम्ही नक्की समावेश करा. राईस मध्ये तुम्ही ब्राऊन राईस कन्झ्युम करू शकता, व्हाईट राईस करू शकता, रेड राईस करू शकता. फक्त जर तुम्ही ब्राऊन राईस किंवा रेड राईसचा समावेश करत असाल तर ते तुम्ही पाण्यामध्ये
6 ते 7 तास सोक करायला पाहिजे. सो तुम्ही संध्याकाळी जर राईस बनवणार असाल तर ते सकाळी सोक करा, म्हणजे तो शिजतोही लवकर आणि तो पचायलाही हलका असतो. ऑल इंडियन स्पायसेस तुमच्या न्यूट्रिशनल किचन मध्ये पाहिजेत. सगळे स्पायसेस, हळद असेल, गरम मसाला असेल, तिखट असेल, हे सगळं अतिशय हेल्दी आहे. जिरा, मोहरी, हिंग, अँड दे आर व्हेरी रिच इन अँटीऑक्सिडंट्स. सो ह्यानी तुमचा स्वयंपाकही टेस्टी होतो आणि तो शरीरालाही हेल्दी असतो. तुमच्या किचनमध्ये ड्रायफ्रुट्स सगळे पाहिजेत, ज्याच्यामध्ये आमंड्स आहेत, बदाम, अक्रोड, काजू, पिस्ता, हेझलनट्स, खजूर, अंजीर, ह्या सगळ्याचा तुम्ही त्याच्यामध्ये समावेश करू शकता. हे सीड्स, ज्याला आपण न्यूट्रिएंट डेन्स सीड्स म्हणतो, पंपकिन, सनफ्लावर, सूर्यफुलाच्या बिया, पंपकिन सीड्स, भोपळ्याच्या बिया, चिया सीड्स, फ्लॅक्स सीड्स म्हणजे जवसाच्या बिया, ह्या सगळ्या सीड्स तुमच्या आहारामध्ये पाहिजे. हे तुम्ही रोज सकाळी 1 चमचा घेऊ शकता. जर तुम्हाला खूप स्वीट्स क्रेविंग्स होत असतील तर तुम्ही त्याचे ड्रायफ्रुट्सचे लाडूही बनवू शकता. फक्त ह्या ज्या गोष्टी आहेत ज्या आपल्या नॉर्मली किचनमध्ये असतात वेगवेगळ्या फॉर्ममध्ये, सो प्रोसेस्ड फॉर्मला तुम्ही लिस्ट प्रोसेस फॉर्म मध्ये वापरायला सुरू करा, विच इज क्लोजेस्ट टू अर्थ, विच इज क्लोजेस्ट टू मदर अर्थ. आणि त्यांनी तुमचं एंटायर किचन आणि तुमची एंटायर फॅमिली हेल्दी राहील आणि सगळ्या न्यूट्रिएंट लेवल्स त्याच्यामध्ये फुलफिल होतील. आता न्यूट्रिशनल रिक्वायरमेंट्स फॉर फॅमिली मेंबर्स. आपल्या फॅमिलीमध्ये प्रत्येक एज ग्रुपचे लोक असतात. आपले आई वडील असतात, मुलं असतात, मिडल एज चे सगळेजण असतात. सो तेव्हा प्रत्येकाची रिक्वायरमेंट काय असते, सो आपण ते पाहणार आहोत. फूड्स फॉर चिल्ड्रन शुड कंटेन सम फॉर्म ऑफ इच 5 फूड ग्रुप्स. सो व्हेजिटेबल्स पाहिजेत लहान मुलांच्या डाएटमध्ये. सो मुलांचं जेवण तुम्ही जेवढं कलरफुल ठेवाल तेवढं चांगलं आहे. आणि 5 to 6 सर्विंग ऑफ व्हेजिटेबल्स अँड फ्रुट्स मस्ट बी देअर इन किड्स फूड्स. फ्रुट्स ऑफ व्हेरियस टाईप, तुम्ही त्यांना व्हरायटी द्या, वेगवेगळे सीझनल फ्रुट्स द्या. आणि कॅन्ड म्हणजे बॉक्स मधले किंवा प्रिझर्व फूड देण्यापेक्षा तुम्ही फ्रेश फूड्स द्या. आणि फ्रूट ज्यूस पेक्षा तुम्ही फ्रेश फ्रुट्स खा. फ्रेश फ्रुट्स मध्ये फायबर चांगलं असतं आणि दॅट इज व्हेरी गुड फॉर डायजेस्टिव्ह हेल्थ. होल ग्रेन्सचं सर्विंग 4 to 5 पाहिजे, कारण की त्यांना एनर्जीची गरज असते. प्रोटीन शुड बी व्हेरी हाय. प्रोटीन सगळ्यांच्याच आहारामध्ये जास्ती पाहिजे. सो ब्रेकफास्टमध्ये प्रोटीन सो प्रोटीन वाढवायचे खूप सिम्पल पद्धत आहे. प्रोटीन जर तुम्हाला आहारामध्ये वाढवायचं असेल तर तुम्ही प्रत्येक मीलमध्ये प्रोटीन कुठे आहे हे शोधायला पाहिजे. सो ब्रेकफास्टमध्ये तुम्ही मुगाचा डोसा करा. मूग इज व्हेरी रिच इन प्रोटीन. जर तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असाल तर तुम्ही एग्सचा वापर करू शकता ब्रेकफास्टमध्ये. लंचमध्ये तुम्ही डाळी आणि उसळीचा समावेश करू शकता. स्नॅक्स मध्ये तुम्ही ड्रायफ्रुट्स इन्क्लूड करू शकता, सीड्स इन्क्लूड करू शकतात, मखानाचा चिवडा करू शकतात, किंवा तुम्ही ड्रायफ्रुट्सची भेळ किंवा चिवडा करू शकता, मटकीची भेळ करू शकता. सो हे सगळे तुम्ही प्रोटीन रिच स्नॅक करू शकता. आणि रात्रीच्या जेवणामध्येही तुम्ही मग डाळी, उसळी, मशरूम्स, टोफू, पनीर अशा गोष्टींचा तुम्ही समावेश करू शकता. मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स मध्ये मेक शुअर दॅट मिल्क प्रोडक्ट्स आर फ्रॉम अ गुड डेअरी सोर्सेस. आणि they are from again antibiotic free and hormone free dairy sources. That is very important. Nutritional requirements of teenagers and adults. Teenagers आणि adults मध्ये बेसिक रिक्वायरमेंट सगळे सेम राहतात. 5 to 6 सर्विंग्स ऑफ फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स. ग्रेन्सची गरज असते. प्रोटीन चांगल्या प्रकारे त्यांना लागतं. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे डेअरी तुम्ही टीनेज मध्ये कंट्रोल करा, कारण की डेअरीनी टीनेज मध्ये खूप इन्फ्लेमेटरी रिस्पॉन्सेस होतात आणि खूप बाकीचे हॉर्मोनल इश्यूज होतात डेअरीमुळे. सो टीनेज मध्ये डेअरी कट डाऊन करणं खूप महत्वाचं आहे. आता फॅट्स. आपण फॅट्स बद्दल खूप पॅनिक पाहतो आणि खूप जण फॅट्स पासून दूर राहतात. आणि फॅट्स, कुठल्या प्रकारचे फॅट्स तुमच्या शरीराला चांगले आहेत हे माहिती पाहिजे. फॅट्स आर व्हेरी गुड फॉर बर्निंग फॅट. फॅट्स जर तुम्ही चांगल्या अमाऊंटमध्ये आणि दिवसाच्या राईट टाइमला घेतलं तर त्यांनी तुमचा वेट लॉसही चांगल्या प्रकारे होऊ शकतो. आणि जे प्रोसेस्ड फॅट्स असतात, जे आपल्याला पिझ्झा, बर्गर, बेकरी प्रोडक्ट्स मधून मिळतात, दे आर व्हेरी हाय इन शुगर अँड दे आर व्हेरी हाय इन प्रोसेस्ड फॅट्स. आणि त्यामुळे आपलं वेट गेन होतं आणि त्यामुळे बाकीचे प्रॉब्लेम्स होतात जे ओबेसिटीचे होतात. सो फॅट, राईट टाइप्स ऑफ फॅट जे मी सांगितलं होतं, तुम्ही तुपाचा समावेश करा, तुम्ही ड्रायफ्रुट्सचा समावेश करा, तुम्ही घाणीचे तेल वापरा कुकिंगसाठी. ह्या प्रकारे तुम्हाला जर घरी फ्राय करायच्या असतील काही गोष्टी सणाच्या दिवशी किंवा
एनी टाइम ऑफ द डे तुम्ही ते तुपामध्ये फ्राय करा. या छोट्या छोट्या मॉडिफिकेशन्सनी तुम्हाला जे राईट टाईप ऑफ फॅट पाहिजे तेही शरीराला मिळेल आणि त्याने तुमचं वेट लॉसही होईल आणि त्याचे काही तुम्हाला हार्मफुल इफेक्ट्स नाही होणार. आणि स्पेशली विमेनमध्ये पीसीओडी आणि थायरॉइड ह्या 2 इश्यूजसाठी तुम्हाला गुड फॅट्सची खूप गरज आहे. कारण की पीसीओडी हॉर्मोनल इश्यू आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला व्हायटमिन ए, डी, ई आणि के ह्या व्हायटमिन्सची खूप गरज असते आणि त्याच्यासाठी ते एब्झॉर्ब करायला आणि ते शरीरामध्ये ट्रान्सफर करायला तुम्हाला गुड फॅट्सची गरज असते. नाव न्यूट्रिशनल रिक्वायरमेंट फॉर ओल्ड एज. ओल्ड एज साठी तुम्हाला कुठली न्यूट्रिशनल रिक्वायरमेंट जास्ती असते. सो जसं आपण ओल्ड एज कडे प्रोग्रेस करतो, स्पेशली अबव्ह द एज ऑफ 50, काही न्यूट्रिएंट्सची डेफिशियन्सी खूप कॉमनली आढळते आणि तुमच्या शरीरामध्ये वेअर अँड टेअर जास्ती फास्ट होतं रिपेअर पेक्षा आणि त्या सिच्युएशन मध्ये तुम्हाला काही सप्लिमेंट्स घ्यावे लागतात. त्या सप्लिमेंट्स मध्ये सगळ्यात महत्वाचं आहे व्हायटमिन डी आणि कॅल्शियम. आता कोविड टाइम मध्येही तुम्हाला व्हायटमिन डी ची गरज आहे कारण की तुमची इम्युनिटी सिस्टम ऍक्टिव्हेट होण्यासाठी आणि ऍक्टिव्ह राहण्यासाठी व्हायटमिन डी खूप गरजेचं आहे आणि तुमचे व्हायटमिन डी चं पॅरामीटर शुड बी अबव्ह 45 मिनिमम. सो व्हायटमिन डी तुम्ही तुमचे चेक करा आणि त्याच्या अकॉर्डिंगली तुम्ही सप्लिमेंट्स घ्या. कॅल्शियमही खूप गरजेचं आहे कारण की ओल्ड एज मध्ये ऑस्टिओपोरोसिसचे आपल्याला केसेस दिसतात आणि आपली बोन डेन्सिटी कमी होते, बोन ठिसूळ होतात आणि त्याच्यासाठी तुम्हाला कॅल्शियम आणि व्हायटमिन डी याची एकत्र गरज असते आणि याच्यासोबत तुम्हाला फॉस्फरस आणि व्हायटमिन सी चीही गरज असते. व्हायटमिन B12 तुमच्या ब्रेन डेव्हलपमेंटसाठी आणि ब्रेन रिजनरेशनसाठी व्हायटमिन B12 आणि ओव्हरऑल बी कॉम्प्लेक्स व्हायटमिनची गरज असते. सो त्याचेही सप्लिमेंट्स घेणं गरजेचं आहे. डायटरी फायबर बेसिकली तुमच्या गट हेल्थ म्हणजे तुमच्या डायजेस्टिव्ह हेल्थ, तुमच्या पचनक्रियेसाठी आहे आणि तुमची पचनक्रिया डिरेक्टली तुमच्या ओव्हरऑल बॉडी आणि माइंडसेट आणि मेंटल हेल्थशी रिलेटेड आहे. सो देर इज अ डिरेक्ट कनेक्शन बिटवीन युअर ब्रेन, युअर डायजेस्टिव्ह सिस्टम, युअर गट अँड युअर ब्लड विच सर्क्युलेट्स ओव्हरऑल युअर बॉडी. सो फायबर तुमच्या गट हेल्थसाठी खूप गरजेचं आणि खूप महत्वाचं आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही फूड्स रिच इन फ्रुट्स इन व्हेजिटेबल्स घ्या. त्याच्यात नॅचरल फायबर असतं आणि दॅट वे युअर डायजेस्टिव्ह हेल्थ विल बी व्हेरी गुड. Potassium is very important for your kidney health also and overall electrolyte balance. जर तुम्हाला दिवसातून चक्कर येत असेल, थकल्यासारखं वाटत असेल तर ते पोटॅशियम आणि सोडियम चं प्रमाण ह्या इलेक्ट्रोलाइट्सचं तुमच्या शरीरामध्ये कमी प्रमाण झाल्यामुळेही होऊ शकतं. सो अशा वेळेस तुम्ही नारळाचं पाणी प्या, कोकोनट वॉटर प्या, त्यांनी लगेच पोटॅशियम लेवल्स तुमच्या बॅलन्स होतात. पॉली अनसॅच्युरेटेड अँड मोनो अनसॅच्युरेटेड फॅट्स म्हणजेच पुफा आणि मुफा तुम्हाला तुमच्या हार्ट हेल्थसाठी खूप गरजेचं आहे, तुमच्या कार्डियक हेल्थसाठी गरजेचं आहे आणि त्यांनी HDLs म्हणजे गुड कोलेस्ट्रॉल जे असतात, हाय डेन्सिटी लिपिड्स, ते चांगल्या प्रकारे वाढतात आणि HDLs तुम्हाला हार्ट इश्यूज पासून, क्रॉनिक हार्ट डिझीजेस पासून प्रोटेक्ट करतं. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट दॅट यू आर कन्झ्युमिंग पुफाज आणि मुफाज. तुमच्या ड्रायफ्रुट्स मध्ये आणि सीड्स मध्ये चांगल्या प्रकारे पुफाज आणि मुफाज असतं. आणि अजून एक महत्वाचं व्हायटमिन म्हणजे मॅग्नेशियम. सो मॅग्नेशियम इज अ व्हेरी इम्पॉर्टंट मिनरल आणि मॅग्नेशियम तुमचे इन्फ्लेमेशन लेवल्ससाठी आणि अँटी एजिंगसाठी खूप गरजेचं आहे. सो मॅग्नेशियम आणि झिंक हे दोन्ही कॉम्बिनेशन मध्ये तुम्ही इन्क्लूड करा, स्पेशली जर तुमचं एज इज अबव्ह 50. सो ऑल दीज व्हायटमिन्स तुम्हाला तुमच्या ओल्ड एज मध्ये चांगल्या प्रकारे सपोर्ट करेल आणि तुमची ब्रेन डेव्हलपमेंटही चांगल्या प्रकारे राहील. सो नाव मायक्रोन्यूट्रिएंट्स काय असतात? मायक्रोन्यूट्रिएंट्स तुमच्या शरीराला कमी प्रमाणात लागतात पण ते तुमच्या बॉडी प्रोसेसेससाठी, बोन हेल्थसाठी, ग्रोथसाठी, फ्लुइड बॅलन्ससाठी खूप क्रुशियल असतात. दोज आर मायक्रोन्यूट्रिएंट्स. आणि व्हॉट आर मॅक्रोन्यूट्रिएंट्स? म्हणजे तुम्हाला जास्ती पोर्शन मध्ये तुमच्या शरीराला लागतं. फॉर एक्झाम्पल कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स अँड फॅट्स हे तुम्हाला जास्ती अमाऊंट मध्ये लागतं. आता फॅट सोल्युबल व्हायटमिन्स आपण बघितले, व्हायटमिन ए, डी, ई आणि के. व्हायटमिन ए तुम्हाला कॅरेट्स म्हणजे गाजर मधून मिळतं, ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स मधून मिळतं. व्हायटमिन ए इज व्हेरी मच नीडेड फॉर युअर विजन, डोळ्यांसाठी, आयसाईटसाठी, रिप्रोडक्टिव्ह हेल्थ, बोन हेल्थ आणि इम्युनिटी सिस्टम. फॅट सोल्युबल व्हायटमिन्स मध्ये आपण जेव्हा व्हायटमिन डी बद्दल बोलतो, तुम्हाला फ्रेश जी सकाळची जी कोवळी सनलाईट असते त्याच्यामधूनही तुम्हाला व्हायटमिन डी मिळतं. आणि अदर देन दॅट you get vitamin D from egg yolks, from good quality fish,
you get good amount of vitamin D. And vitamin D helps you strengthen your bones. It helps you in calcium absorption आणि immunity system जसं आपण discuss केलं. Vitamin D is needed to activate your immunity system. Vitamin E is very rich in almonds, बदाम मध्ये आणि avocados मध्ये. आणि vitamin E is also very crucial. आणि आपण जे PUFA, polyunsaturated आणि monounsaturated fatty acids जे आपण पाहिले, they are in abundance in almonds and avocados. And they are very much needed to flush out the toxins. शरीराच्या डिटॉक्स साठीही ते खूप चांगलं असतं. आता फॅट सोल्युबल व्हायटमिन्स मध्ये व्हायटमिन के तुमच्या ब्लड क्लॉटिंग साठी निडेड आहे आणि तुमच्या बोन हेल्थ साठी निडेड आहे. सो हे व्हायटमिन फॅट सोल्युबल व्हायटमिन्स आर व्हेरी मच इम्पॉर्टंट फॉर युअर ओव्हरऑल हेल्थ. आता वॉटर सोल्युबल व्हायटमिन्स. वॉटर सोल्युबल व्हायटमिन्स मध्ये येतात व्हायटमिन सी, व्हायटमिन बी कॉम्प्लेक्स आणि बी कॉम्प्लेक्सचे सगळे व्हायटमिन्स आर इन्क्लुडेड इन वॉटर सोल्युबल. आणि वॉटर सोल्युबल व्हायटमिन्सचे जेव्हा आपण सप्लिमेंट्स घेतो ते रोज जर तुम्ही एक्सेस सप्लिमेंट्स घेतलं तर दे विल बी थ्रोन आउट ऑफ युअर बॉडी. ते तुमची बॉडी रिलीज करतं, ते स्टोअर नाही करत. पण फॅट सोल्युबल व्हायटमिन्स तुमच्या बॉडीमध्ये स्टोअर करतात. सो जर तुम्ही ह्या कुठल्याही व्हायटमिनचे जर सप्लिमेंट्स घेत असाल, स्पेशली फॅट सोल्युबल व्हायटमिन्सचे, व्हायटमिन ए, डी, ई आणि के चे जर तुम्ही सप्लिमेंट्स घेत असाल तर तुम्ही टाइम टू टाइम तुमचे ब्लड रिपोर्ट्स, ब्लड पॅरामीटर्स चेक करून ते डिस्कंटिन्यू करणंही गरजेचं आहे. कारण की एक्सेस ऑफ फॅट सोल्युबल व्हायटमिन्स तुमच्या शरीरामध्ये टॉक्सिसिटी कॉज करू शकते. सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. नाउ व्हॉट इज बॅलन्स डाएट. इथे एक इमेज आहे बॅलन्स डाएटची विच इज एक्झॅक्टली हाऊ इट शुड बी. सो 40% ऑफ युअर डाएट शुड बी व्हेजिटेबल्स अँड फ्रुट्स विच हॅज टू बी लोकली ग्रोन आणि सीजनल. रिमेनिंग जे 25-25 आहे त्याच्यामध्ये 25% प्रोटीन पाहिजे, जे आपण डिस्कस केलं. प्रोटीन सोर्सेस आर एग्स, फिश, ड्राय फ्रुट्स, दाल्स, लेंटिल्स, ऑल दीज थिंग्स आर प्रोटीन. And 25% should be fiber rich carbohydrates. So fiber rich carbohydrates मध्ये तुमचे सगळे grains येतात, rice, chapati, quinoa, all of these things come in complex carbohydrates. And 10% should be fats, but good fats. So you need to include ghee, coconut oil, all of these things, which are a type of good fats. And olive oil, like I said, olive oil मध्ये तुम्ही food cook नका करू, but it is very important to have olive oil as a raw salad dressing, or तुम्ही असं वरून ते घालू शकता तुमच्या food वरती, फक्त त्याला heat नका करू. Now food preservation and storage. Food storage is a process in which both cooked and raw materials are stored in appropriate conditions for future use without any entry or multiplication of microorganisms. Food preservations can be defined as the science that deals with the process of prevention of decay or spoilage of food, thus allowing it to be stored in a fit condition for future use. Microorganisms are responsible for causing or accelerating spoilage, spoiling the results in loss of quality, edibility, or nutritional value. Handling food to stop and greatly slow down the spoilages, as well as maintaining and creating nutritional value and texture and flavor of the food. So food preservation, आपण काही foods बरणीमध्ये ठेवतो, काही फ्रीज मध्ये ठेवतो. लोणची आपण एका प्रकारे प्रिझर्व करतो ट्रेडिशनल पद्धतीने. सो ऑल दीज थिंग्स आर व्हेरी इम्पॉर्टंट टू प्रिझर्व इट्स न्यूट्रिएंट व्हॅल्यू. आणि त्याच्यामध्ये जर मायक्रोबॅक्टेरियल, मायक्रो ऑर्गॅनिझम ग्रोथ झाली तर त्याचा आपल्या पचन क्रियेवर, आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टमवर फरक पडतो. त्याने आपल्या शरीरामध्ये टॉक्सिसिटी वाढते आणि त्याने ओव्हरऑल बॉडी इन्फ्लेमेशन होतं. So healthy food preservation and healthy food storage practice is very important for our long-term health. आता फूड प्रिझर्वेशन आणि स्टोरेजचे मेथड्स काय आहेत? फूड स्टोरेज, आपण फ्रीजमध्ये काही खाद्यपदार्थ ठेवतो, काही खाद्यपदार्थ रूम टेम्परेचर मध्ये राहतात. आपण ड्राईंग आणि डिहायड्रेटिंग, आपण ट्रेडिशनलीही काही पापड उन्हात ठेवतो किंवा काही खाद्यपदार्थ जर ते खराब होत असतील तर आपण ते उन्हात ठेवतो. कॅनिंग, फ्रीजिंग, डीप फ्रीज, ड्राईंग, फर्मेंटेशन. काही खाद्यपदार्थ जेव्हा आपण फर्मेंट करतो तेव्हा त्याच्यामध्ये चांगले प्रोबायोटिक आणि प्रीबायोटिक डेव्हलप होतात. त्याचं बेस्ट एक्झाम्पल आहे दही. आपण जेव्हा दही फर्मेंट करतो, फर्मेंटेड डेअरी आणि फर्मेंटेड मिल्क प्रोडक्ट्स इज वन ऑफ द हेल्दीएस्ट वे टू कन्झ्युम डेअरी. कारण की दही आणि योगर्ट मध्ये जे प्रोबायोटिक्स असतात, जे हेल्दी प्रोबायोटिक्स असतात, जे फर्मेंटेशननी डेव्हलप होतात, ते पचायलाही हलके असतात आणि ते तुमची गट हेल्थ खूप चांगल्या प्रकारे प्रमोट करतात. प्रिझर्विंग इन सॉल्ट अँड शुगर.
पण याच्यामध्ये राईट अमाऊंट ऑफ सॉल्ट आणि राईट अमाऊंट ऑफ शुगर अँड राईट क्वालिटी ऑफ सॉल्ट अँड शुगर इज व्हेरी इम्पॉर्टंट. व्हिनेगर पिकलिंग इज ऑल्सो व्हेरी गुड. फक्त जे तुम्ही ज्या क्वालिटीचं व्हिनेगर वापरताय दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि इमर्शन इन ऑइल्स और ऑलिव्ह ऑइल, that is very important. So तुम्ही हे healthy storage practice ही वापरू शकता to make the food last for longer time in a healthy way. Lifestyle and wellness. Focus on healthy lifestyle changes. आणि healthy lifestyle आपण lifestyle काय म्हणतो? Lifestyle ही जीवनशैली आहे, ही जगण्याची एक पद्धत आहे. आणि त्या लाईफस्टाईलला आपण जर आपल्याला अजून हेल्दी करायचं असेल तर आपल्याला छोट्या छोट्या काही गोष्टी आपल्याला फॉलो करायच्या आहेत. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की सेट रिअलिस्टिक अँड अचिवेबल गोल्स. जर तुम्ही असं टार्गेट ठेवणार असाल की मला 5 किलो एका आठवड्यात कमी करायचंय, सो ह्याचा शरीरावर उलटा इफेक्ट होतो. त्यांनी आपलं माइंड स्ट्रेस होतं, एन्झायटी वाढते, त्यांनी आपल्या शरीरातले कॉर्टिझॉल लेवल्स वाढतात आणि नॅचरली आपली मेटाबॉलिक सिस्टम पॅरासिम्पथॅटिक टू सिम्पथेटिक जाते आणि त्यांनी आपल्या शरीराला अजून इश्यूज होतात, अजून लाईफस्टाईल इश्यूज होतात, अजून हायपरटेन्शन वाढतं. सो दॅट्स अ व्हेरी नेगेटिव्ह सायकल. So it is very important to be at peace mentally. That is why you set good goals for yourself. You set a goal of 0.5 kg, 500 grams of weight loss or 1 kg of weight loss in 10 days. आणि जेव्हा आपण तो गोल अचीव करतो, that time you start feeling good. That is a positive mechanism for a healthy lifestyle. So set one goal that has nothing to do with weight. आणि प्रत्येक गोल, प्रत्येक टार्गेट तुमचं वेट लॉसशी कनेक्टेड असायला पाहिजे असं नाही. तुम्ही असंही टार्गेट ठेवू शकता की आज मी अर्धा तास, रोज मी पुढच्या 1 महिना अर्धा तास चालणार आहे, किंवा रोज मी ग्रॅटिट्यूड जर्नलिंग करणार आहे, रोज मी पॉझिटिव्ह माइंडसेट प्रॅक्टिस करणार आहे. असेही तुम्ही गोल्स ठेवू शकता. आणि एंगेज इन फिजिकल ऍक्टिव्हिटीज. तुम्ही वॉकिंग करा, तुम्ही बाकीच्याही फिजिकल ऍक्टिव्हिटीज करू शकता. घरातली कामं करतानाही छानपैकी फिजिकल बॉडी ऍक्टिव्ह राहते. आणि मेक हेल्दी ईटिंग a daily activity also and an enjoyable process also. Be sure you're adopting habits you can keep. So जे habits तुम्ही adopt कराल ते असे habits तुम्ही choose करा जे तुम्ही करायला, जे करताना तुम्ही स्वतःला enjoy करताय, so that you can do that for a longer amount of time. Adopt new habits slowly. एकाच वेळेस तुम्ही सगळ्या गोष्टी नका करू. Start with one habit every month and then start increasing your lifestyle change habits. Now stock your kitchen with foods that you need to get started. याचे 2 aspects आहेत. जेव्हा तुम्ही ग्रोसरी शॉपिंग करता तेव्हा यू अवॉइड शॉपिंग फॉर कॅन्डीज, चॉकलेट्स, पिझ्झाज, बर्गर्स, प्रोसेस्ड ब्रेड्स. ह्या ज्या काही गोष्टी ज्या तुम्हाला माहित आहेत विच आर नॉट हेल्दी, you don't stock them up in your kitchen also, so that you're not tempted with it. So change with the food that you're stocking in your kitchen. And you can include your entire family in this process. You can include your friends in this process. So you all are motivated to do that. Now, importance of physical activity. Exercise makes you release happy hormones, which are serotonins and endorphins, which help you reduce stress in your mind and your body. Doing exercise can prevent or even reverse the effect of certain diseases. Exercise also increases the metabolism. So exercise ने आपल्या शरीरामध्ये काही happy hormones असतात, which make you feel good, which gives you energy for the whole day, which makes you reduce your stress levels in your body. So cortisol is a hormone which is responsible for stress, and serotonins and endorphins are the hormones which are happy hormones which make you feel good. So जेव्हा तुम्ही एक्सरसाइज करता तेव्हा कॉर्टिझॉलची लेवल कमी होते आणि गुड हॉर्मोन्सची लेवल वाढते आणि त्यांनी तुमची ओव्हरऑल बॉडी डेव्हलपमेंट आणि ओव्हरऑल हेल्थ डेव्हलपमेंट खूप छान होते. Yoga is one of the most important exercise form that you must include in your day-to-day routine. It helps you improve your posture, increases flexibility, builds muscle strength, boosts metabolism, helps in lowering blood sugar, increases blood flow. It helps you, most of the lifestyle disorders like hypertension, diabetes, autoimmune disease, all these issues, heart issues, थायरॉइड, PCOD, हे सगळे जे डिझीजेस आहेत ते योगानी आणि गुड फॉर्म ऑफ एक्सरसाइजनी कमी होतात. योगा हेल्प्स यू इम्प्रूव्ह लंग फंक्शन अँड यू रियली नीड गुड लंग फंक्शनिंग इन दिस पॅन्डेमिक. सो लंग फंक्शन साठी प्राणायाम इज व्हेरी गुड, ब्रीदिंग टेक्निक्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. All of these things are an incredible benefits of yoga. So try to include some form of yoga in your day-to-day lifestyle. आणि आजकाल ऑनलाईन खूप सुंदर क्लासेस आहेत, खूप सुंदर ऍक्टिव्हिटीज आहेत, तुम्ही ते जॉईन करू शकता आणि तुम्ही घरात बसून योगा करू शकता.
Pilates is another form of workout जे तुमचं core bodyला strong करतं. Pilates is similar to yoga, but it has a higher resistance and higher weight resistance to train, आणि core वरती त्याचा खूप focus असतो. त्यानेही शरीराला खूप benefits मिळतात. High intensity interval training. So तुम्ही high intensity interval training म्हणजे तुम्ही छोट्या टाइम मध्ये वेगवेगळ्या इंटरव्हल्सला वेगवेगळे एक्सरसाइज करतात. ते टाइमली मॅनेज्ड असतं आणि त्याने तुमचा मेटाबॉलिझम खूप फास्ट वाढतो. ब्लड प्रेशर आणि ब्लड शुगर कमी येतात. पण जर तुमचं बॉडी वेट खूप जास्ती असेल आणि तुम्ही हाय इंटेन्सिटी इंटरव्हल ट्रेनिंग करू शकत नसाल तर योगा अँड पिलाटेस इज समथिंग तुम्ही नक्की यू कॅन इनकॉर्पोरेट इन युअर लाईफ. नाउ मोस्ट इम्पॉर्टंट इज स्लीप. स्लीप आपण खूप वेळा इग्नोर करतो स्लीप आणि स्लीपचे इम्पॉर्टन्सेस. आणि स्लीप अँड स्ट्रेस बोथ आर इंटरकनेक्टेड विथ इच अदर. सो स्लीप नी काय काय इश्यूज होऊ शकतात आपण हे पाहणार आहोत. सो पुअर स्लीप इज लिंक्ड टू हायर बॉडी वेट. तुम्ही हे करून बघा. ज्या दिवशी तुमची झोप व्यवस्थित झालेली नसते आणि ज्या दिवशी तुम्ही स्ट्रेस्ड असता त्या दिवशी तुम्ही तुमचं वजन चेक करा. जर नॉर्मली ऑन अन ॲव्हरेज तुमचं वजन जर 60 kg असेल तर ज्या दिवशी तुमची झोप झालेली नसेल नेक्स्ट डे तुमचं वजन नक्कीच 1 to 1.5 kg वाढलं असेल, म्हणजे 61 or 61.5 येणार. कारण की तुमची बॉडी वॉटर रिटेन करते, तुमची बॉडी ब्लोटेड असते. युअर बॉडी इज ब्लोटेड ऑल्सो वेन यू डोंट स्लीप प्रॉपरली अँड वेन यू कॉन्स्टंटली अंडर सम स्ट्रेस. सो स्लीप इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि गुड स्लीप ईटर्स दे टेंड टू ईट फ्युअर कॅलरीज. सो इफ यू स्लीप वेल तुम्हाला भूकही व्यवस्थित लागते. आणि जर तुमची झोप झाली नसेल तर तुम्ही नेक्स्ट डे स्ट्रेस ईटिंग करता, तुम्ही जास्ती खाता, तुम्हाला फूड क्रेविंग्स खूप होतात, गोड खायची इच्छा होते, काहीतरी टेस्टी खायची इच्छा होते. दॅट इज बिकॉज ऑफ स्लीप deprivation. Good sleep can improve concentration and productivity. So good sleep is very much needed to be productive and to concentrate and focus at your day-to-day work. So जेव्हा तुमची झोप झाली नसते तुमच्या your brain functions, the way your mind functions, all of it gets affected when you don't sleep properly. Good sleep can maximize athletic performance. If you're an athlete, you must be knowing that sleep is very much needed and important for your physical health. Poor sleepers have greater risk of heart disease and stroke. So sleep, if you are chronically not sleeping well, जर तुम्ही झोपतच नसाल व्यवस्थित तर तुमचे स्ट्रेस लेवल्स नॅचरली हाय असतात आणि त्यांनी हार्ट डिझीजेस, हायपरटेन्शन आणि स्ट्रोक आणि डायबिटीज एज वेल याचेही इश्यूज होतात. कारण की जर इफ यू आर नॉट स्लीपिंग वेल तुमचा ग्लुकोज मेटाबॉलिझम अफेक्ट होतो, तुमचे पॅनक्रियाज अफेक्ट होतात आणि त्याने तुमची टाईप 2 डायबिटीजची जी रिस्क असते ती वाढते. Poor sleep is directly linked with depression and depression is linked with poor sleep. Sleep improves your immunity function. If you're not sleeping well, your immunity can drop up to 30 to 40%. And in some cases, it can drop up to 70% also. So for immunity, जर तुम्ही कोविडमध्ये इम्युनिटीसाठी वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करत असाल आणि वेगवेगळ्या आहाराच्या गोष्टी जर काढ्या आणि ह्या सगळ्या गोष्टी एक्सरसाइज जर तुम्ही फॉलो करत असाल याच्यासोबत स्लीप इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट अँड इक्वली इम्पॉर्टंट. इन्फ्लेमेशन शरीरामध्ये वाढतं इफ यू आर नॉट स्लीपिंग वेल. And your emotions, your social well-being, your social interactions, everything gets affected with poor sleep. So healthy eating habits काय आहेत? You establish food value. You start a routine. You start eating together with your family. Gather around the table. Eat clean food. Eat fiber-rich foods. Make healthy snacks for kids. लहान मुलांना जर हेल्दी इटिंगचे जर हॅबिट्स तुम्हाला लावायचे असतील तर तुम्ही त्यांना किचनमध्ये इन्व्हॉल्व्ह करा तुमच्यासोबत आणि हेल्दी स्नॅक्स त्यांच्यासोबत कुक करा. त्यांना हेल्दी फूड्स खायला अजून इंटरेस्ट येईल अँड दे विल फाइंड इट मोर एक्साइटिंग. मोस्ट इम्पॉर्टंटली chew your food for better digestion. So this is very important. When you are chewing your foods, आपण लहानपणी स्कूलमध्ये ऐकलं होतं की प्रत्येक घास 32 वेळा 32 times chew करायला पाहिजे. And then we forgot about it. But when you chew your foods well, your food is easily digestible. आपल्या माउथ मध्ये जे आपले दात आहेत they are for hard food breakdown. आणि आपल्या पोटामध्ये सॉफ्ट टिश्यूज आहेत they are not as hard as our teeth. So they cannot process food which are not chewed well. मग ते आपल्या पोटामध्ये अडकतात आणि त्याने इन्फ्लेमेशन होतं, they get stuck, then you feel bloated. If you're not chewing your food well, it is very likely that you're going to be bloated after eating. So chew your food properly. When you're eating, avoid reading books, avoid watching phone, avoid watching gadgets, because that is going to affect your digestion clearly.
and you are going to end up overeating. जर आपण गॅजेट्स वगैरे बघत असू तर आपण ओव्हरईट करतो because you don't understand when you're satiated, when you're full. And other important habit of healthy eating practice is gratitude. You be grateful for the food you're eating. Whenever you're eating food, say thank you before each meal. आपण लहानपणी एक प्रार्थना म्हणायचो जेवायच्या आधी. आता हेवी लाईफस्टाईल मध्ये आणि हेक्टिक लाईफस्टाईल मध्ये इट्स नॉट पॉसिबल टू प्रे एव्हरी डे, बट just in your mind, say thank you before eating and then eat your food. The effect that the food has on your body will be much different and will be 100% more positive and will be more holistic on your body. And if you have any underlying diseases, that will go down and wear down slowly. So tips for keeping your mind healthy. आता आपण फिजिकली शरीराला कसं हेल्दी ठेवायचं हे पाहिलेलं आहे, बट हाऊ टू कीप युअर माइंड हेल्दी. Number one, for your mind, you have to exercise. Exercise is not only for your body, it is for your mind also. Get plenty of sleep. आपण आताच पाहिलं की माइंड साठी स्लीप, झोपेची किती गरज आहे. Eat a Mediterranean diet. Mediterranean diet आपण खूप वेळेस ऐकतो, म्हणजेच डाएट रिच इन फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स. तुमचा आहार भाज्या आणि फळांमध्ये चांगला पाहिजे. So 5 to 7 servings of fruits and vegetables have to be there. Stay mentally active. Mentally active म्हणजे reading good books, meditating, doing breathing techniques, all of these things. Remain socially involved. Your brain needs that. Social commitments and socially active lifestyle is needed for your brain also. Practice deep breathing techniques, practice gratitude. Make a list of things that you're grateful every day. So this is where I'm going to make a checklist of things which is needed for a healthy lifestyle. So healthy lifestyle साठी तुमच्या डेली डायरी मध्ये काय पाहिजे, तुमच्या डेली टू डू थिंग्स काय पाहिजे. सो मॉर्निंग ड्रिंक, तुम्ही सकाळी उठल्या उठल्या घी विथ वॉर्म वॉटर, तूप, गाईचं तूप आणि गरम पाणी घ्यायला पाहिजे. दॅट इज अमेझिंग फॉर युअर डायजेशन, फॉर युअर गट हेल्थ अँड ऑल्सो टू बूस्ट युअर मेटाबॉलिझम. त्याच्यानंतर तुम्ही यू कॅन डू युअर मॉर्निंग वर्कआउट और योगा. After that, it is must to meditate for 20 minutes. 20 minutes. So 20 minutes तुम्ही meditate करा. After that, do positive affirmations. So what are affirmations? Affirmations are positive thoughts and things that you tell your brain and your subconscious mind. And तुम्हाला YouTube वरती खूप वेगवेगळे positive affirmations by different healers and positive persons like Louis Hay. They are specialized in affirmations. ज्यांचे तुम्हाला युट्यूबवर खूप छान affirmations मिळतील. तुम्ही ते ऐकूही शकता 20 मिनिटं. Then you make a list of 5 things that you're grateful for today. तुमचा दिवस सुरू व्हायच्या आधी तुम्ही 5 गोष्टी which you're grateful for. It could be the nature. It could be that you're healthy today. You're healthy, fit and alive. Your family is healthy. You can make a list of 5 things that you're grateful for. Then the food diary. Then the food comes into place. So what did you eat for breakfast, lunch, dinner and snack? जेव्हा तुम्ही हे लिहिता तेव्हा you become more conscious and more alert of what you're eating. Daily water intake. आपण दिवसाच्या भागदौडीमध्ये आपण विसरून जातो की आपण पाणी किती पिलंय. आपण पाणी प्यायलाही खूप वेळेस विसरतो. So it is very important to monitor how much water you drink. 3 to 4 liters of water minimum you must drink. Then you have to again remind yourself, did you say thank you before each meal? You have to show gratitude for every bite of food that you're eating. पोस्ट डिनर वॉक. आपण जेवल्यानंतर शतपावलीला नक्की जायला पाहिजे. फक्त 100 स्टेप्स घ्या जेवल्यानंतर. तुमचं डायजेशनही खूप छान होईल. तुम्हाला झोपही व्यवस्थित लागेल. आणि झोपेच्या आधी 2 तास फोन्स नका वापरू, गॅजेट्स नका वापरू. अँड 5 गुड थिंग्स दॅट हॅपन टुडे. सो 5 गुड थिंग्स ही ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस तुम्ही रात्री झोपायच्या आधीही करा. याने तुमचे स्ट्रेस लेवल्स कमी राहतात, तुम्हाला झोप चांगली लागते. अँड क्वालिटी ऑफ स्लीप ऑल्सो इज व्हेरी इम्प्रूव्स व्हेरी गुड. So gratitude practice 5 things you write what you're grateful for today before sleeping. आणि बेड टाइमला तुम्हाला बेड टाइम affirmations खूप छान तुम्हाला ऑनलाईन मिळतील. ते affirmations तुम्ही झोपेच्या आधी फॉलो करा. That way all the lifestyle issues that you have, and mind issues, especially mental health issues, will resolve eventually. Now let's talk about COVID-19. Now how to strengthen your immunity against COVID-19. First of all, few things that I want to address. It is, since now we have hit a second wave, it is very important to monitor your oxygen levels. या सेकंड वेव्ह मध्ये खूप वेळा सिम्पटम्सही काही दिसत नाहीत. जर तुम्हाला काही सिम्पटम्स दिसत असेल तर तुम्ही अलर्ट राहा. रोज तुमचं ऑक्सिजन मॉनिटर करा. इट शुड नॉट ड्रॉप मोर देन 92 or even below 90. आणि ऑक्सिजन जेव्हा तुम्ही चेक करता तेव्हा 6 मिनिटं वॉक करूनही तुम्ही नंतर ऑक्सिजन चेक करा आणि किती ड्रॉप होतोय तुम्ही बघा. आणि जर तुम्हाला वाटलं की समथिंग इज रॉंग, यू मस्ट
take a medical help, you must consult doctor, you must do a CT, you must take all further precautions. आणि जर if you're all healthy, then still you need to take some precautions. आणि लाईफस्टाईलच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने तुम्ही काय प्रिकॉशन्स घ्यायला पाहिजेत इम्युनिटीसाठी? नंबर 1, avoid smoking and avoid alcohol. Number 2, eat diet rich in fruits and vegetables. Fruits and vegetables are super rich in antioxidants and they provide you with good immunity. Exercise is must and needed for your immunity. Exercise immunity instantly वाढते, तुमचे stress levels कमी होतात. So exercise, pranayam, meditations, breathing techniques, improving your lung capacity is a must. Get adequate sleep. Sleep is also very important. Take steps to avoid infection. So wash your hands, use sanitizer. After you cook meals, avoid contact. Practice social distancing. Be at home. Grocery shopping 10 दिवसातून एकदाच करा. Stock up on food. Try to minimize stress because stress the immunity significantly खाली जाते. Get vaccinated as soon as possible because that is the primary response to fight the infection. And even if you get vaccinated, just remember it takes some amount of time for your antibodies to develop. आणि vaccination ही नंतर immunity 6 ते 7 महिनेच राहते. आणि if you are vaccinated, असं नाही की तुम्हाला infection होऊ शकणार नाही. It's just that you will get immunity power, you will get antibodies to fight with the infection. So practicing other things are also very important. Now dietary tips to strengthen your immunity. Diet मध्ये तुम्ही काय करायला पाहिजे? Herbal Detox Tea by Nutricy Lifestyle. Nutricy Lifestyle ने एक Herbal Detox Tea launch केला आहे आणि त्या Detox Tea मध्ये Dandelion Tea आहे, Rooibos Tea आहे, Licorice Tea आहे, Green Tea आहे, Ginger, all the spices, turmeric. It has amla extract, it has lemon extract. So सगळे herbs and spices आणि immunity boosting 4 प्रकारचे tea हे सगळे मिक्स करून हा डिटॉक्स टी बनवलाय आणि ह्यानी इम्युनिटी ही छान वाढते, ब्लोटिंग ही कमी होतं. यू विल फाइंड दिस टी ऑन आवर वेबसाईट. देन जिंजर इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर इम्युनिटी. तुमच्या डे टू डे कुकिंग मध्ये तुम्ही जिंजरचा उपयोग करा. व्हायटमिन सी इज व्हेरी गुड फॉर इम्युनिटी, हे आपण आतापर्यंत ऐकलंच आहे. सो व्हायटमिन सी मध्ये ऑरेंज ज्यूस, आमला, लेमन या सगळ्याचा समावेश करा. टर्मरिक इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर इम्युनिटी. ब्लॅक पेपर, टर्मरिक एब्झॉर्ब होण्यासाठी तुम्ही ब्लॅक पेपर त्याच्यामध्ये टाका, ते थोडं तुपामध्ये मिक्स करा आणि मग कन्झ्युम करा. त्याची बायो अवेलेबिलिटी वाढते आणि ते खूप छान एब्झॉर्ब होतं. डार्क चॉकलेट, ब्रॉकली अँड स्पिनच, या तिन्ही गोष्टी अँटीऑक्सिडंट्स मध्ये रिच आहेत. सो यू नीड टू कन्झ्युम गुड अमाऊंट ऑफ अँटीऑक्सिडंट्स आणि त्याच्यासाठी ब्रॉकली, स्पिनच आणि सगळे फ्रुट्स, दे आर ऑल रिच इन गुड अमाऊंट ऑफ ऑक्सिडंट्स. And basic guidelines तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. Wear a mask, 6 feet distance from everybody. Try to get vaccinated. Avoid crowds. Avoid social functions. Wash your hands often. Cover your mouth when you're coughing or sneezing. Clean and disinfect your house often. And monitor your health, especially your oxygen system daily. So this was mainly about lifestyle and for a healthy family and for your well-being, the things that you should do. And thank you so much. तुम्हाला काहीही प्रश्न असतील, if you have any question, they're all welcome. थँक यू सो मच रोहिणी मॅम. मला वाटतं या संवादादरम्यान बरेच प्रश्न आलेले आहेत, तर त्याच्यावरती आता आपण चर्चा सुरू करूयात. तर सगळ्यात पहिला प्रश्न आलेला आहे जो की तरुण वयात वजन वाढणे, पोट वाढणे ही तरुण मुलांची किंवा पुरुषांची समस्या आहे. तर आता वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी सोपे उपाय काय आहेत? तरुण वयामध्ये जेव्हा वजन वाढतं त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण लॅक ऑफ फिजिकल ऍक्टिव्हिटी असते. तुम्ही शरीराला ऍक्टिव्ह ठेवा, तुम्ही एक्सरसाइज करा, योगा करा, प्राणायाम करा आणि तुमचा आहार प्रोसेस्ड आणि जे आपण हे म्हणतो पॅकेज्ड फूड, चिप्स असेल, जंक असेल, हे सगळ्या गोष्टी, शुगर इज वन ऑफ द मोस्ट कॉमन कॉज. सो आपल्याला जेव्हा माहिती असतं की हे खायचं नाहीये, सो वेन यू नो की व्हॉट यू डोंट हॅव टू ईट, देन इट्स व्हेरी इझी टू लूज वेट. सो शुगर नाहीये खायची, पॅकेज बेकरी प्रोडक्ट्स नाहीयेत खायचे, हे जर माहिती असेल तर इट्स व्हेरी इझी टू ईट हेल्दी आणि तुमचा वेट लॉसही छान होतो. आणि जर तुम्ही 5 to 6 व्हेजिटेबल्सचे सर्विंग घेत असाल आणि तुमचा आहार प्रोटीन मध्ये रिच ठेवा, त्यांनी नॅचरली वेट लॉस होईल. तुम्हाला हार्ड अँड फास्ट काहीही करायची गरज नाही आहे. ओके, थँक्यू मॅम.
पुढचा प्रश्न आहे की विच एडिबल ऑइल इज बेटर फॉर 40+ पीपल, सोयाबीन और सनफ्लॉवर और ग्राउंडनट? ग्राउंडनट इज बेस्ट बिकॉज ग्राउंडनट महाराष्ट्रात लोकली अबंडंट आहे आपल्या सॉइल मध्ये, आणि फक्त तुम्ही ते घाणीचं ग्राउंडनट ऑइल यूज करायला पाहिजे, प्रोसेस्ड ग्राउंडनट ऑइल नको. Yes, Okay. next question. Thank you, ma'am. What are the benefits of cold pressed oil? कोल्ड प्रेस ऑइलचं सगळ्यात महत्वाचं बेनिफिट हे आहे की ते लिस्ट प्रोसेस्ड असतं, त्यामुळे त्याच्यामधले जे न्यूट्रिएंट्स असतात, जे हेल्दी फॅट्स असतात, ज्याची आपल्याला गरज असते, ते चांगल्या प्रमाणात त्याच्यात असतं. आणि दुसरं बेनिफिट कोल्ड प्रेस्ड ऑइलचं आहे की त्यांचा स्मोकिंग पॉइंट हाय असतो, आणि जेव्हा त्यांचा स्मोकिंग पॉइंट हाय असतो तेव्हा ते कुकिंगसाठी फिट असतं. जर स्मोकिंग पॉइंट त्यांचा कमी राहिला तर मग ते ब्रेकडाऊन होतं आणि त्याच्याने आपल्या शरीरामध्ये ऑक्सिडेटिव्ह डॅमेज होतं, which is the main cause of many cancers and many metabolic issues. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मला वाटतं क्षितिज सर याचा आन्सर व्यवस्थित देऊ शकतील. क्षितिज सर, एक क्वेश्चन आहे की any tips to identify original organic products? Currently there are many sellers in market claiming that they are serve organic food. Yeah, so organic is a big currently a big challenge from a consumer perspective. How to identify this is authentic organic, and the only answer is you need to ask for the certification, and that's why, like Sahyadri, when we as Sahyadri Farm, when we talk about any food, we give a complete traceability, which is right from which farm which is grown and how it is reaching to end consumer. So if we claim any product as organic, then it has to have a certification process in place. Otherwise, you cannot claim that product as organic. So I think as a consumer, we need to ask for the certification if we are in doubt, right? Or we need to evaluate the process. What is the process they follow to grow this food, right? And is there a transparency available? Is there a transparency available so that a consumer can check how the processed food is coming to his house? So this is required. Yeah. थँक्यू सर. रोहिणी मॅम, नेक्स्ट क्वेश्चन तुमच्यासाठी आहे की आता बरेच जण सजेस्ट करतात की कोरोनाचा हा सगळा काळ आहे, अंडी खाल्ली पाहिजे, आहारामध्ये ती पाहिजेत, तर हे कितपत योग्य आहे किंवा उपयोगी ठरू शकतं? अंडी आपल्या आहारामध्ये 2 कारणासाठी आहे, चांगलं आहे. पहिलं आहे की प्रोटीन, आणि त्याच्यामध्ये कम्प्लीट प्रोटीन असतं. आपल्या शरीराला 9 प्रकारचे इसेन्शियल अमिनो ऍसिड्सची गरज असते, आणि ते 9 अमिनो ऍसिड 9च्या 9 अंड्यामध्ये आहेत. पण जर तुम्ही व्हेजिटेरियन असाल तर हे सगळे इसेन्शियल अमिनो ऍसिड्स आणि हे सगळे प्रोटीन तुम्हाला डाळी, उसळी आणि राईस ह्या खाद्य पदार्थांच्या कॉम्बिनेशन मधून मिळू शकतं. सो इन्स्टेड ऑफ, जर तुम्हाला अंडी खाता येत नसतील तर तुम्ही व्हेजिटेरियन सोर्सेस ऑफ प्रोटीनचा समावेश करा, आणि त्यांनी तुमची ती प्रोटीन रिक्वायरमेंट फुलफिल होईल. सो असं हार्ड अँड फास्ट नाहीये की एग्जच खायला पाहिजेत. तुम्हाला रिप्लेसमेंट आणि ऑप्शन्स बाकी खूप आहेत व्हेजिटेरियन फूड्स मध्ये, आणि त्याचा तुम्ही आहारामध्ये समावेश करा. थँक्यू. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मला वाटतं संदीप वाळे सर इथे आहेत, तुम्हाला विचारायला आवडेल हा, कारण की विचारला आहे की सह्याद्री फार्म्सच्या वेबसाईटवर रेसिड्यू फ्री भाज्या, फळे असा उल्लेख केला आहे. मग आता ही रेसिड्यू फ्री संकल्पना नक्की काय आहे? संदीप सर, आवाज येत नाही, फक्त अनम्यूट करा. केमिकल रेसिड्यू फ्री म्हणजे त्याचा केमिकलचा अंश नाही, अशीच त्याची एक डेफिनेशन होते. सह्याद्री फार्म जे आहे, आपण एक सीड टू प्लेट जो आहे ह्या अप्रोचनं आपण काम करतो. सीड टू प्लेट म्हणजे शेतकऱ्यांच्या बरोबर, म्हणजे आपली जी ॲग्रोनॉमिक्सची टीम आहे ती शेतकऱ्यांच्या बरोबर काम करते. तर ॲग्रोनॉमिकलच्या जेवढ्या प्रॅक्टिसेस आहे, आपण त्याला गुड ॲग्रिकल्चर प्रॅक्टिसेस म्हणतो, ज्या वर्ल्ड वाईड फॉलो केल्या जातात, तर त्या ज्या आहेत त्या आपले सह्याद्रीचे जे शेतकरी आहेत ते त्याला फॉलो करतात. तर त्याच्यामध्ये सॉइलची टेस्टिंग असेल, त्याच्यामध्ये तुमची PTOLची टेस्ट असेल, म्हणजे झाडाची जे पान आहे त्याची टेस्ट असेल, बाकी फ्रूटच्या रिलेटेड काही टेस्टिंग असेल, वॉटर जे आहे त्याची टेस्टिंग असतील. तर ह्या सर्व टेस्टिंग जे आहे ते म्हणजे सह्याद्रीने ती यंत्रणा जी आहे ती सह्याद्री उभी केलेली आहे, आणि त्याच्यामार्फत जे प्रोड्यूस आहे त्या प्रोड्यूसचं टेस्टिंग केलं जातं, आणि त्याच्यानंतरच जे प्रिकॉशन्स जे घेतले जातात त्याच्याच बेसिसवरती ज्यावेळेस आपण
रेसिड्यूचं टेस्टिंग करतो तर त्याच्यामध्ये जे पॅरामीटर्स आहे ते पॅरामीटर तुम्हाला नील सापडतील, म्हणजे ते खाण्यायोग्य जे आहेत ते प्रोड्यूस आपल्याला भेटतं. आणि सह्याद्री जे आहे ते याच्या सप्लाय चेनच्या मार्फत मला इन्शुअर करतं. अगदीच. थँक्यू सर. रोहिणी मॅम, तुमच्यासाठी पुढचा प्रश्न आहे की व्हॉट आर युअर व्ह्यूज ऑन इंटरमिटेंट फास्टिंग, हाऊ गुड इट इज? इंटरमिटेंट फास्टिंग आणि फास्टिंग म्हणजेच उपवास करणं ही आपली ट्रेडिशनल पद्धत आहे. आणि इंटरमिटेंट फास्टिंग मध्ये फक्त एवढाच फरक आहे की आपण तो टाइमली करतो. सो ट्रेडिशनली आपण पाहतो आपल्या घरामध्ये आजी किंवा आपली आई आठवड्यातून किंवा महिन्यातून एखादा वार ठरवते आणि त्या दिवशी फास्टिंग करते. सो याचं मेडिसिनल किंवा हेल्थ पॉइंट ऑफ व्ह्यूचं कारण हे आहे की जेव्हा आपण फास्टिंग करतो तेव्हा आपल्या गटला, आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीमला एक ब्रेक मिळतो. आणि जेव्हा आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीमला ब्रेक मिळतो तेव्हा आपल्या शरीराचं ओव्हरऑल हिलिंग चांगलं होतं. सो हा एक हिलिंग बेनिफिट आहे फास्टिंगचा. आणि त्याच्यासोबतही एक साईड इफेक्ट म्हणून वेट लॉसही होतो आणि तो वेट लॉस एक हेल्दी प्रकारचा असतो. आणि फास्टिंग नंतर आपण जे खाद्यपदार्थ कंझ्युम करतो ते चांगले एब्झॉर्ब होतात. आणि देर इज समथिंग कॉल्ड एज सेल्युलर डिटॉक्सिफिकेशन. आपले जे डिकेड आणि डिजनरेटेड सेल्स असतात ते शरीरामधून थ्रो केले जातात आणि नवीन सेल्सचं रिजनरेशन छान होतं. सो फास्टिंग अँटी एजिंग साठीही चांगलं आहे, वेट लॉस साठी चांगलं आहे आणि ओव्हरऑल हेल्थ साठीही ते रेकमेंडेड आहे, प्रोव्हाइडेड तुम्ही ते एका प्रॉपर ट्रेडिशनल पद्धतीने करा किंवा तुमच्या डॉक्टरशी कन्सल्ट करा जर तुम्हाला बाकीचे हेल्थ इश्यूज असतील तर. मॅम, एक प्रश्न होता की लहान मुलांचं वजन वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे? सो लहान मुलांच्या वजनासाठी तुम्ही तुपाचा चांगला समावेश करायला पाहिजे. त्यांच्या आहारामध्ये हेल्दी कार्बोहायड्रेट्स म्हणजे गहू असेल, राईस असेल, ह्या सगळ्याचा समावेश करायला पाहिजे. आणि जर लहान मुलं खात नसतील व्यवस्थित तर दर 2 तासाला त्यांना एखादं स्नॅक, एखादा ड्रायफ्रूटचा लाडू किंवा मिल्कशेक अशा वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही त्यांच्या डाएटमध्ये दर 2 तासाला देऊ शकता. म्हणजे त्यांची जेवढी कॅलरिक रिक्वायरमेंट आहे ती फुलफिल व्हायला पाहिजे. ओके मॅम, युरिक ऍसिड लेवल कंट्रोल करण्यासाठी काय केलं पाहिजे? युरिक ऍसिड साठी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रोटीन तुम्हाला आहारामध्ये कमी करायला पाहिजे, कारण की हाय प्रोटीन आणि हेवी प्रोटीन डाएटनी युरिक ऍसिड वाढतं. सो प्रोटीनचा समावेश कमी करा आणि तुमच्या आहारामध्ये व्हेजिटेबल्स, कुक्ड व्हेजिटेबल्स, तुम्ही रॉ सॅलड्स वगैरे खाऊ नका आणि कुक्ड व्हेजिटेबल्स, फ्रुट्स आणि राईस या सगळ्याचा समावेश करा. जर युरिक ऍसिड जास्ती असेल तर तुम्ही डेअरी प्रोडक्ट्स नका खाऊ आणि ग्लुटेन अवॉइड करा. ओके, थँक्यू मॅम. संदीप सर, एक प्रश्न आहे तुमच्यासाठी की सह्याद्री फार्म सध्याला 42 देशांमध्ये आपण एक्सपोर्ट करतो आहोत, तर हीच क्वालिटी आपण इंडियामध्ये किंवा लोकल याच्यामध्ये सुद्धा प्रोव्हाइड करतोय का? हो, याचं जे आहे सह्याद्री फार्म जे क्वालिटीचे जे काही नॉर्म्स असतील, जे एक्सपोर्टसाठी जे प्रोडक्ट क्वालिफाय होतात किंवा जे फळं भाजीपाला होतात ते सेम जे प्रोडक्ट्स आहेत ते आपण डोमेस्टिक मार्केटला देतोय आणि हाच आपलं सह्याद्री फार्मचं डिफरन्सिएशन आहे. ओके, थँक्यू सर. रोहिणी मॅम, एक प्रश्न असा होता की रॉक सॉल्ट, असे कुठले रॉक सॉल्ट शिवाय आणखी काही पर्याय आहे का मिठाचे की जे आपल्यामध्ये आयोडीनची रिक्वायरमेंट फुलफिल करू शकता? रॉक सॉल्ट नसेल तर पिंक सॉल्ट आहे. पिंक सॉल्ट आपल्याला खूप कॉमनली भेटतं. सेंदा नमक इज अनदर टाइप ऑफ रॉक सॉल्ट. हिमालयन सॉल्ट आहे, सी सॉल्ट आहे. हे सगळे सॉल्ट आहेत जे कमी प्रोसेस्ड आहेत आणि ते आपली मिनरल रिक्वायरमेंट आणि इलेक्ट्रोलाइट रिक्वायरमेंट फुलफिल करतात. ओके, थँक्यू मॅम. मॅम, आणखी एक प्रश्न आहे की ज्या प्रेग्नेंट लेडीज आहेत त्यांनी कोरोनाच्या या काळामध्ये कुठल्या प्रिकॉशन सध्याला घेतल्या गेल्या पाहिजे? सगळ्यात महत्वाचं म्हणजे अवॉइड कॉन्टॅक्ट आणि अवॉइड एक्सपोजर. ह्या खूप महत्वाच्या गोष्टी आहेत, त्याच प्रिकॉशन्स आहेत. आणि तुमच्या इम्युनिटीला हेल्दी ठेवणार प्रेग्नन्सीमध्ये तुम्हाला मेडिटेशन करायला पाहिजे, स्ट्रेस लेवल्स कमी ठेवायला पाहिजे आणि झोप चांगली घ्यायला पाहिजे. आणि अदर दॅन दिस डायटरी आणि आहारामध्ये आपण जे डिस्कस केलंय ते सगळ्याचं बेनिफिट आहेच. आणि तुमच्या सप्लिमेंट्स मध्ये आयर्न, फॉलिक ऍसिड या दोन्ही खूप महत्वाच्या गोष्टी आहेत. गुळ शेंगदाण्याचा लाडू तुम्ही खाऊ शकता, ड्रायफ्रुट्स खाऊ शकता, खजूर इन्क्लूड करा तुमच्या आहारामध्ये. सो तुमच्या न्यूट्रिशनची काळजी घ्या, स्ट्रेस लेवलची काळजी घ्या
आणि एक्सपोजर कमी करा आणि मेंटली तुम्ही जेवढं हेल्दी राहू शकाल तेवढे प्रयत्न करा. मॅम, नेक्स्ट क्वेश्चन आहे, कॅन वी मिक्स सोयाबीन विथ व्हीट फॉर अवर डेली यूज? वेदर सोयाबीन इज इम्पॉर्टंट फॉर अवर बॉडी? प्लीज एक्सप्लेन. Soybean is very good source of vegetarian protein. So you can, if you're making bhaji or usar from soybean, make sure you're soaking it in water. Make sure you're sprouting it. And you can also mix it in your flour. You can, add it to your roti or chapati or your atta. But just make sure that your flour is made from khapli gahu. Okay. What is the benefit of cow ghee and hot water? So cow's ghee ज्याला आपण A2 ghee म्हणतो आणि hot water. So whenever you wake up in the morning, your digestive system, your gut system is very sensitive. आणि त्यावेळेस cow's ghee मध्ये अँटीऑक्सिडंट चांगले असतात आणि ते तुमच्या डायजेस्टिव्ह सिस्टमला हील करतं आणि तुमचे मोशन्सही चांगले होतात. सो क्लेन्झिंग ऑफ डायजेस्टिव्ह सिस्टम खूप छान होतं जेव्हा आपण घी सगळ्यात पहिल्यांदा घेतो. आणि घी इमिडिएटली आपल्या शरीराला एनर्जी देते. Your body doesn't have to take any time to digest it. So immediately you get energy. And good fats is a fuel for your brain also. So brain functioning छान होतं. मेटाबॉलिझम वाढतं. तुमचं फॅट लॉसचं स्पीड चांगल्या प्रकारे वाढेल. आणि जेव्हा तुम्ही सगळ्यात उठल्या घी घेता तेव्हा तुमची ब्रेकफास्टची जी भूक असते आणि जी क्रेविंग असते तीही कमी होते. सो तुमचं दिवसभर तुमची ब्लड शुगर छान प्रकारे मेंटेन राहते. सो हे सगळे बेनिफिट्स आहे घी आणि वॉर्म वॉटरचे. संदीप सर, एक प्रश्न होता की मॅमने आत्ताच आपल्याला सेफ फूडचं वगैरे महत्व सगळं सांगितलंच आहे, पण मार्केटमध्ये हेच सेफ फूड आपण कसं आयडेंटिफाय करू शकतो किंवा याच्यासाठी सह्याद्री काही प्रयत्न करत आहे का? खरोखरच सेफ फूडची जे आहे ते प्रत्येकाला गरज आहे आणि तेच सह्याद्री फार्म जे आहे ते एन्श्योर करत आहे. आता सेफ्टी फक्त म्हणून सेफ्टी होत नाहीये किंवा एखादी फ्रेश व्हेजिटेबल बघितलं तर ते सेफ आहे का तर क्वेश्चन मार्क आहे. पण सह्याद्रीमध्ये आपण एन्श्योर करतो की म्हणजे आपले जे शेतकरी, सह्याद्रीचे जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना आपले जे अग्रोनॉमिस्ट जे आहेत ते त्यांच्या क्लोजली त्यांच्याबरोबर काम करून गुड ॲग्रिकल्चर प्रॅक्टिसेस जे आहे त्याचा वापर करून प्रोड्यूस जे आहे ते प्रोड्यूस केलं जातं आणि त्याचे सेफ्टीचे जे नॉर्म्स आहेत ते सर्व फॉलो केले जातात. त्याच्यानंतर येतो गुड हार्वेस्टिंग प्रॅक्टिसेस ज्या आहेत त्या. तर गुड हार्वेस्टिंग प्रॅक्टिस जे आहे त्या कम्प्लिटली फॉलो केल्या जातात. त्या स्टेज ऑलरेडी फॉलो केले जातात. तिथनं ते ट्रान्सपोर्ट होऊन जे आहे ते सेफली ट्रान्सपोर्ट करून जे आहे ते सह्याद्री फार्मच्या फॅसिलिटीमध्ये येतं. फॅसिलिटीमध्ये आल्यानंतर तिथे जे आहे सॉर्टिंग, ग्रेडिंग आणि पॅकिंग जे आहे ते एक मिनिमल हँडलिंग करून ते पॅक केलं जातं आणि त्याच्यानंतर जे आहे ते सेफली ट्रान्सपोर्ट करून जे आहे ते आपल्या डायरेक्टली कस्टमरपर्यंत चालले जातात. आणि दुसरं जे आहे ते सह्याद्री फार्मच्या स्टोर्समध्ये चालले जातात. इव्हन सह्याद्री फार्मचे स्टोर्स जे आहे ते वातानुकूलित आहेत की ज्या ठिकाणी बाहेर डस्ट किंवा हे बाकीचे जे प्रमाण जे आहे ते बिलकुल तिथे नसतं. अशा प्रकारे कम्प्लीट सेफ्टी जी आहे ती फॉलो केली जाते. अनदर थिंग इज ट्रेसेबिलिटी आणि ट्रान्सपरन्सी. म्हणजे आपल्याला आपल्या डॉक्टरचं नाव माहिती आहे पण आपल्याला आपल्या शेतकऱ्याचं नाव माहित आहे का, तर अगेन एक क्वेश्चन मार्क आहे. तर ही जी आहे ती सेफ आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल जे सह्याद्री फार्मचं जे प्रोड्यूस आहे त्याच्यावरती QR कोड आहे, तो स्कॅन जर तुम्ही केला तर यू विल कम टू नो फ्रॉम विच फार्मर दिस केम है ना. तर ही जी आहे ही अश्युरिटी आहे, ही जी आहे ही सेफ आहे हे तुम्हाला कळतं. तसं जे आहे आता सेफ मार्केटमध्ये जे आहे रेल्वेच्या साईडला पण है ना, मुंबई किंवा बाकीच्या पार्टमध्ये जे आहे ग्रो केले जातात ते दिसायला फार सुंदर दिसतात आहे पण ते सेफ आहे का, नाही. मग हे ट्रेस कसं करणार की ही जी सह्याद्रीची यंत्रणा पूर्ण ट्रेसेबिलिटीची बनवलेली आहे तर त्याच्या माध्यमातून जे आहे प्रोड्यूस जे आहे सेफ बनवलं जातं आणि ते सेफ जे आहे ते कस्टमरपर्यंत पोहोचवलं जातं. ओके, थँक्यू सर. रोहिणी मॅम, मला वाटतं आता आपले सगळे जे काही प्रश्न आलेले होते प्रेक्षकांकडून त्यांच्या शंकांचं निरसन झालेलं आहे इथे आणि ओव्हरऑल तुम्ही तुमच्या सेशन दरम्यानच सगळे काही गोष्टी अतिशय उत्तम प्रकारे कव्हर केलेल्या आहे. तर आपण कार्यक्रमाच्या समारोपाकडे जाण्याच्या पूर्वी सह्याद्री फार्मचं जे काही सप्लाय चेनचा आता प्रोसेस सुरू आहे त्याबद्दल एक छोटा 2 मिनिटाचा व्हिडिओ इथे बघूयात. तर पण इथे स्क्रीन शेअर करते.
यहाँ मिनिमम मैन हैंडलिंग और मैक्सिमम सेफ्टी एंड हाइजीन के नियम फॉलो करते हुए पैकिंग प्रोसेस कर रहे हैं, ताकि आपको सुरक्षित और हेल्दी फ्रूट्स एंड वेजिटेबल मिल सके। कोरोना की वजह से आपको घर में बैठना पड़ रहा है, तो आप घर पे बैठे ऑनलाइन ऑर्डर कीजिए, हम लोग आपको सेफ हेल्दी फ्रूट्स डिलीवर करते रहेंगे। आप और हम मिलकर कोरोना का सामना करेंगे। ईट सेफ, स्टे हेल्दी। नक्कीच, म्हणजे संदीप सर, क्षितिज सरांनी आता सह्याद्रीचे सुद्धा जे काही मुद्दे आपल्याला सांगितले होते त्यावर आधारित हा व्हिडिओ होता, की कोरोनाच्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर सुद्धा आपल्याकडून जी प्रोसेस आता चालू आहे सप्लाय चेनची, ज्याच्यामध्ये कमीत कमी मानवी हाताळणी आणि आपण ग्राहकांपर्यंत कशा प्रकारे सगळी सुविधा देत आहोत या विषयावर हा व्हिडिओ दाखवला गेला होता। तर आता कार्यक्रमाच्या समारोपाकडे वळताना मी रोहिणी मॅम यांचे आभार मानू इच्छिते, की ज्याच्यामध्ये रोहिणी मॅम तुम्ही आज निरोगी कुटुंबासाठीचा आहार, ज्यामध्ये एका फॅमिलीमध्ये आपण कुठल्या प्रकारचा आहार घेतला पाहिजे, किंवा अगदी साध्या गृहिणीसाठी सुद्धा तिचं किचन हे कशा प्रकारे पाहिजे, कुठल्या गोष्टी त्यामध्ये पाहिजे किंवा आहे त्या गोष्टी सुद्धा तुमच्यासाठी कशा उपयोगी आहेत, मग अगदी आपले मसाले सुद्धा असतील, हे सगळं आहे। त्याच्यानंतर आपण कुठे चुकतोय का, म्हणजे बऱ्याचदा अशा प्रकारचे सेशन नक्कीच सगळ्यांसाठी उपयोगी असतात, कारण बऱ्याच चुका आपल्याकडून घडत असतात, पण अशा प्रकारच्या सेशन्स मधून त्या कुठेतरी क्लिअर होतात आपल्यासाठी। त्यानंतर अगदीच प्रत्येक वयातील व्यक्तींना गृहीत धरून अगदी लहान मुलांपासून ते एखाद्या वयस्कर व्यक्तीपर्यंत त्यांचा म्हणजे त्यांची हेल्थ किंवा आरोग्य कसं सुरक्षित राहू शकतं याच्यासाठी तुम्ही मार्गदर्शन केलं। आणि मला वाटतं हे सगळं जे काही आज आपण मार्गदर्शन केलं आहे ते केवळ आपण कोविड किंवा या पॅन्डेमिक सिच्युएशन पुरतीच नाही, तर कायम याला आत्मसात केलं पाहिजे, तरच हे कुठेतरी योग्य राहील असं मला वाटते। तत्पूर्वी मी तुमचे खूप खूप आभार मानते। धन्यवाद।